नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नीरज रेड्डीज आरंभ लर्निंग सेंटर यामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण टेस्ट सिरीजचा पहिलाच पेपर कंबाईनचा या ठिकाणी घेतलेला आहे 12 डिसेंबर 2021 रोजी. तर या टेस्ट पेपरचं डिस्कशन आपण या ठिकाणी करणार आहोत. यामध्ये 100 क्वेश्चनची किंवा 100 प्रश्नांची ही प्रश्नपत्रिका होती. त्यामध्ये सेक्शन वाईज आपण क्वेश्चन्स या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा त्याचं स्पष्टीकरण बघणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम या ठिकाणी अर्थशास्त्र या टॉपिकवरची क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. इकॉनॉमिक्स. आता यामध्ये बघा, सर्वात प्रथम प्रश्न आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं. प्रश्न समजला की त्यातून आपण इलिमिनेट करू शकतो किंवा योग्य तऱ्हेच्या किंवा योग्य प्रकारच्या उत्तरापर्यंत वन ऑफ द बेस्ट जे आन्सर असेल आपलं किंवा ऑप्शन असेल त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर त्यामध्ये बघा, सर्वप्रथमचा क्वेश्चन आहे आपला, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले, असा प्रश्न आहे बघा. तर सर्वात प्रथम म्हणजे काय, तर आपल्याला प्रश्न समजणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, त्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये खूप कमी वेळ असतो. सर्व विषयांवरील सर्व घटकांवरील प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. म्हणून प्रश्न हा खूप कॉशियस, कमीत कमी वेळेमध्ये काळजीपूर्वक लक्षपूर्वक आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर काय म्हटलं, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर म्हणजे 1947 नंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. बरोबर. त्यासाठी खालीलपैकी कोणतं क्षेत्र प्रबळ राहिलं आणि वृद्धीकरिता म्हणजे विकासाकरिता प्रमुख साधन बनलं. त्याचं उत्तर बघा, जर इलिमिनेट आपण या ठिकाणी केलं तर शेती क्षेत्र या ठिकाणी दिलेत बघा. शेती क्षेत्राला आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी शेती क्षेत्र किंवा कृषी क्षेत्र हे उत्तर त्या ठिकाणी दिलेलं असेल किंवा लिहिलं असेल किंवा टिक केलं असेल. तर त्यामध्ये एक गोष्ट आपल्याला जाणवते की 1950 नंतर जरी आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून शेती क्षेत्राला प्राधान्य दिलं, परंतु आजपर्यंत 1991 तथा 2021 पर्यंत शेती क्षेत्राचा आलेख जर बघितला तर तो नेहमी खाली जाताना आपल्याला दिसतो. म्हणून तेही आपलं ऑप्शन त्या ठिकाणी होत नाही. त्यानंतर वित्तीय क्षेत्र जर बघितलं तर 2009 पासून आपण त्या क्षेत्राला अग्रक्रम दिला आणि विदेशी क्षेत्राला त्यानंतर. म्हणून आपलं उत्तर त्या ठिकाणी काय येईल, पब्लिक सेक्टर म्हणजे सार्वजनिक क्षेत्र. त्यानंतर दुसरा क्वेश्चन बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत. विधान आणि विधाने बरोबर आहेत. बरोबर. आता इथं काय विचारलेत आपल्याला, 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट सर्वसमावेशी वृद्धी होते. आणि दुसरं विधान त्या ठिकाणी दिलेत आपल्याला बी क्रमांकाचं, 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद, शाश्वत, अधिक समावेशी वृद्धी असे होते. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची, नेहमी कंबाईनच्या परीक्षेमध्ये किंवा गटकच्या प्रश्नपत्रिकेमध्ये किंवा टेस्टमध्ये किंवा परीक्षेमध्ये आयोगाच्या आपल्याला नेहमी प्लॅनिंगवर एक क्वेश्चन तरी विचारला जातो किंवा पंचवार्षिक योजनांवर क्वेश्चन विचारला जातो. भले आपल्याला आयोगानं सांगितलं की पंचवार्षिक योजना हा सिलेबस मधला पार्ट नाही, तरी सुद्धा त्यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जातो. त्याकरता पहिल्या योजनेपासून ते 12व्या योजनेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी त्याचे उद्दिष्ट असतील, त्याचे प्रतिमान म्हणजे त्याचे मॉडेल्स असतील, त्यानंतर त्याचे उद्दिष्ट, प्रतिमान, त्याचं टेन्युअर, त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि लक्ष्य या सर्व गोष्टी, त्यामधील योजना असतील, धोरणं असतील, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती आपल्याजवळ असणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला 1 मार्क त्यातून मिळू शकतो. कारण बघा, या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला इथं विचारलेत काय, त्यांनी उद्दिष्ट विचारलंय. तर 11व्या पंचवार्षिक उद्दिष्ट हे होतं काय, सर्वसमावेशी वृद्धी होते. विधान काय बरोबर आहेत. आणि विचारलंय पुढे 11व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट जलद, शाश्वत, अधिक सर्वसमावेशी वृद्धी होतं. तर हे 11व्या पंचवार्षिक योजनेचं नसून ते कितव्या आहे तर 12व्या पंचवार्षिक योजनेचं उद्दिष्ट होतं. म्हणून आपलं फक्त विधान 1 बरोबर, विधान 2 चूक. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 हा त्या ठिकाणी काय येईल मित्रांनो, बरोबर येईल. मग त्याही ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं, योग्य, अयोग्य, चूक असलेले, चूक नसलेले, बरोबर असलेले, बरोबर नसलेले, यावर सुद्धा कधी कधी विद्यार्थ्यांना काय होतं बरं, थोडा त्रास होतो किंवा प्रॉब्लेम येतो किंवा कन्फ्युजन आपलं वाढतं. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत मित्रांनो. या ठिकाणी तिसरा प्रश्न या ठिकाणी बघतोय बघा आपण, खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. एकात्मिक ग्रामीण स्वयंरोजगाराच्या विकास शाश्वत संधी कार्यक्रमाचे उद्दिष्ट निर्माण करून कुटुंबांना दारिद्र्यरेषेवर आणणे. एकात्मिक ग्रामीण स्वयंरोजगार जो होता किंवा ही जी स्कीम होती, हिचं मुळात उद्दिष्टच काय होतं तर कुटुंबांना दारिद्र्यरेषेवर
आणणे म्हणजे एपीएल. लक्षात ठेवा कशावर, एपीएल मध्ये आपल्याला आणायचं होतं. जी आपली पॉवर्टी लाईन ठरली होती त्या पॉवर्टी लाईनचा जर विचार केला तर खाली असतील ते बीपीएल असतील आणि वरती असतील ते एपीएल असतील. तर एकात्मिक ग्रामीण स्वयंरोजगाराचं काय होतं ते उद्दिष्ट होतं. हे विधान बरोबर आहे. त्यानंतर विचारलेत आपल्याला जवाहर ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शारीरिक अपंग व दारिद्र्यरेषेवरील अनुसूचित जाती जमातीला प्राधान्य दिलं जातं. तर हे विधान या ठिकाणी काय आहे, चूक आहे. तर याचा जर स्पष्टीकरण बघितलं किंवा याचा अर्थ जर बघितला तर आपल्या लक्षात येईल याचं काम काय होतं जवाहर ग्राम समृद्धी योजनेचं. तर शाश्वत मालमत्ता, निरंतर रोजगार आणि कायमस्वरूपी साधन संपत्ती. लक्षात ठेवा शाश्वत रोजगार, कायमस्वरूपी साधन संपत्ती आणि निरंतर रोजगार, शाश्वत मालमत्ता हे जवाहर ग्राम समृद्धीचं काय होतं या ठिकाणी वैशिष्ट्य होतं, उद्दिष्ट होतं आणि त्या घटकांना तिने काय दिलं होतं, प्राधान्य दिलं होतं. म्हणून क्रमांक 2 चं विधान जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो काय चूक आहे. त्यानंतर पुढे विचारलेत गंगा कल्याण योजनेत दारिद्र्यरेषेखालील लहान आणि सीमांत. आता बघा नेहमी एक क्वेश्चन या ठिकाणी आपल्याला विचारला जातो बघा, सीमांत भूधारक, अल्प भूधारक. लक्षात ठेवा. आता मागच्या परीक्षेमध्ये जर आपण लास्ट एक्झाम जर कंबाईनचे बघितलं तर त्यामध्ये आपल्याला विचारलं होतं सीमांत भूधारक कुणाला म्हटलं जातं आणि अल्प भूधारक कुणाला म्हटलं जातं. म्हणजे त्याच अनुषंगानं त्याच ब्रांचच्या साह्यानं जर आपण बघितलं तर आपल्याला यावर नेहमी परीक्षेमध्ये काय केला जातो, एक प्रश्न हमखास विचारला जातो. म्हणून काही प्रश्न असे असतात तर लॉजिक बेस असतात मित्रांनो, लक्षात ठेवा. म्हणजेच काय बरं, आपण कन्सेप्च्युअल किंवा लक्षात ठेवा कन्सेप्च्युअल स्टडी ज्यावेळेस आपण करतो, कन्सेप्ट सर्व समजून घेतो, त्यावेळेस आपल्याला प्रश्न कोणत्याही तऱ्हेने विचारला, कोणत्याही अँगलने विचारला तर त्याचं उत्तर आपण काय करू शकतो, योग्य तऱ्हेनं आणि योग्य उत्तर आपण आयोगाला देऊ शकतो. मग इथं विचारलं गंगा कल्याण योजनेत दारिद्र्यरेषेखालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा दिली जाते. हे विधान या ठिकाणी काय आहेत, बरोबर आहेत. म्हणून आपला पर्याय क्रमांक 1 विधान ए व सी ही 2 विधानं काय आहेत, बरोबर आहेत. त्यानंतर पुढे चौथा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो बघा, कृषी क्षेत्रावर आधारित आपल्याला तो प्रश्न दिलाय बघा. नवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत बघा, नवीन शेती विकासाच्या व्यूहरचनेत पुढील पैकी कोणती धोरणं महत्वाची आहेत. म्हणजेच बघा नवीन शेती विकासाची जी व्यूहरचना आहेत किंवा जो ॲटिट्यूड आहेत किंवा जो अप्रोच आहे, जो दृष्टिकोन आहे त्यावर खालीलपैकी किंवा पुढीलपैकी कोणती धोरणं ही महत्वाची ठरतात, परिणामकारक ठरतात. तर कशासाठी, कृषी क्षेत्राचा जलद आणि योग्य तऱ्हेने विकास घडवून आणण्यासाठी. तर त्यामध्ये काय म्हटलं बघा, उत्पादकता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे. लक्षात ठेवा हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. उत्पादकता म्हणजे प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करणे. आता या ठिकाणी अजून एक प्रश्न तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सेंद्रिय खतांचा वापर करणारं भारतातील एकमेव राज्य, ते तुम्हाला क्वेश्चन त्यावर येऊ शकतो, त्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर म्हटलंय तुषार सिंचन व ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करणे. आता का वापर करणे, कारण भूजल पातळी ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे, पाण्याचा साठा हा कमी होत चालला आहे. त्यामुळे आपल्याला ठिबक सिंचन असेल किंवा तुषार सिंचन म्हणजे ड्रिप इरिगेशन असेल किंवा स्प्रिंकलर असेल याच्या माध्यमातून जास्तीत जास्त पिकांना आपण जास्तीत जास्त पाणी देऊ शकतो आणि पिकांनाच खास आपण काय करू शकतो, त्याद्वारे पाण्याची साठवणूक करू शकतो, पाणी पोहोचवू शकतो, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल आणि कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला त्यामुळे लाभदायक ठरू शकतं. त्यानंतर म्हटलं पशु विमा योजना राबवणे. पशु विमा योजना राबवणे. आता का म्हटलंय पशु विमा योजना राबवणे, हे विधान या ठिकाणी मित्रांनो बरोबर आहेत. कारण शेती उद्योगाला किंवा शेती क्षेत्राला जोडधंदा म्हणून जर आपण बघितलं तर पशु आहेत. लक्षात ठेवा की जेणेकरून आपल्याला त्यातून सुद्धा काही आपला आर्थिक स्रोत आपण भागवू शकतो, आपल्याला मिळू शकतो. कारण दिवसेंदिवस जर आपलं हवामान जर बघितलं किंवा पावसाचं प्रमाण जर बघितलं तर हे कमी प्रमाणात दिसतं, काही ठिकाणी जास्त प्रमाणात दिसतं. ऐन पिकं ही आपली क्रॉप जी आहेत, आपली जी कापणीला आली त्याच वेळेस आपली पिकं सुद्धा पावसाच्या पाण्यामुळे किंवा अतिवृष्टीमुळे काय होतात, नासधूस त्यांची होताना दिसते. आणि त्याच्या ऐवजी किंवा त्याच्या बरोबर असताना जो जोडधंदा आहे आपला पशूंचा, तर त्यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळू शकतं, पण त्यावर सुद्धा कधी कधी घाला घातला जाऊ शकतो. म्हणून त्यांचा विमा म्हणजे पशु विमा योजना आपण त्यातून राबवू शकतो की जेणेकरून त्यामध्ये सुद्धा जर काही जीवितहानी झाली, वित्तहानी झाली तर त्या आलेल्या पैशातून किंवा त्या विमा रूपी मिळालेल्या अनुदानातून आपण आपली घडी पुन्हा नव्याने बसवू शकतो.
त्यानंतर म्हटलं ग्रामीण भागातील दारिद्र्य कमी करणे हा नवीन शेतीच्या विकासाच्या व्यूहरचनेतला उद्दिष्ट किंवा धोरण नाही. म्हणून फक्त विधान 1, 2 आणि 3 म्हणजे ABC बरोबर. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी काय होईल? उत्तर होईल. त्यानंतर पुढे आपल्याला बघायचं बघा मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 आपल्याला या ठिकाणी दिलाय, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. आणि हा प्रश्न दिलाय आपल्याला आरबीआय वर. लक्षात ठेवा कशावर दिलाय? आरबीआय वर. मग सर्वात प्रथम म्हणजे आरबीआय ची स्थापना कोणत्या ऍक्ट नुसार झाली, केव्हा झाली, तिचे पहिले गव्हर्नर कोण होते, त्यानंतर तिचं नॅशनलायझेशन केव्हा झालं, बरोबर, या गोष्टी लक्षात ठेवायची. तिची संख्यात्मक साधनं कोणती, गुणात्मक साधनं कोणती, संख्यात्मक साधनांमध्ये कशाचा वापर होतो किंवा कोणती घटक येतात, गुणात्मक साधनांमध्ये कोणती घटक येतात, त्यानंतर आरबीआयची मुख्य कार्य कोणती, या सर्व गोष्टींची माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे आकडेवारीसह. आता या ठिकाणी थोडी आकडेवारी आपल्याला या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवायची आहेत आणि त्याची जी गुणात्मक साधनं आहेत किंवा जी संख्यात्मक साधनं आहे त्यावर नेहमी परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि त्या अनुषंगाने ती कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आपण ठेवणं गरजेचं आहे. तर आपण विधान बघू. रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर वाढवल्यास बाजारातील चलनवाढ नियंत्रणात येते व मंदी सदृश्य परिस्थितीत रेपो आणि रिव्हर्स रेपो दर कमी केले जातात. आता सर्वप्रथम म्हणजे मुलांना रेपो आणि रिव्हर्स रेपो हे समजून घेणं गरजेचं आहे. रेपो रेट म्हणजेच काय, तर आरबीआय ज्यावेळेस व्यापारी बँकांना कर्ज देते आणि त्यावर जो दर आकारला जातो त्याला काय म्हणतो आपण? रेपो रेट. आणि ज्या वेळेस व्यापारी बँकांकडून आरबीआय कर्ज घेते त्यावेळेस किंवा जो पैसा घेते त्यावर आकारला जाणारा व्याजदर म्हणजे रिव्हर्स रेपो रेट. आता मुळात रेपो रेट जर आपण कमी केला, लक्षात ठेवा, रेपो रेट जर आपण कमी केला तर बाजारामध्ये तेजी येईल, कारण जास्त प्रमाणात आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देईल आणि व्यापारी बँका ह्या ऋणकोंना काय देतील बरं? ऋण देतील किंवा कर्ज देतील. पण हे केव्हा करतो आपण? रेपो रेट मध्ये कमी कधी करतो आपण किंवा रिव्हर्स रेपो कमी कधी करतो? ज्या वेळेस मंदी सदृश्य पद्धत आहेत किंवा मंदी सदृश्य परिस्थिती बाजारामध्ये निर्माण झाली आहे त्यावेळेस आपण करतो. म्हणजेच इथं म्हटलं तर रेपो किंवा रिव्हर्स रेपो दर वाढवल्यास बाजारातील चलनवाढ ही काय येते? बाय डिफॉल्ट नियंत्रणात येते. परंतु किंवा व मंदी सदृश्य परिस्थितीमध्ये याच्या आपण काय करतो? उलट करतो, म्हणजे कमी केले जातात. हे विधान या ठिकाणी बरोबर आहेत. मग रेपो रेट काय, रिव्हर्स रेपो रेट किती आहेत, सीआरआर किती, एसएलआर किती, बँक रेट किती, बँक रेट म्हणजे काय, बरोबर, या सर्व गोष्टी कन्सेप्च्युअली तुम्ही क्लिअर करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याची आकडेवारी सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये मॅच द फॉलोइंग म्हणून विचारली जाते. त्यानंतर पुढचं स्टेटमेंट दिलंय, चालू आर्थिक वर्षात एप्रिल 2021 मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो रेट 4% आणि रिव्हर्स रेपो रेट हा 3.35% ठेवलेला आहे. हेही विधान मित्रांनो बरोबर आहेत. आता इथून पाठीमागे जर बघितलं तर रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट मध्ये 1% नेहमी फरक असायचा, परंतु आज जर बघितलं तर रेपो रेट हा 4 आहेत आणि रिव्हर्स रेपो रेट हा 3.35 आहेत. ही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. मग त्यामध्ये बँक रेट किती आहेत, एसएलआर किती आहेत, सीएलआर किती आहेत, हेही आपण त्या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी दोन्ही विधानं काय आहेत? बरोबर. पर्याय क्रमांक 2 दोन्ही विधाने बरोबर. त्यानंतर पुढे बघा, 2004 व 5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात. लक्षात घ्या. आता इथं सुद्धा कन्सेप्च्युअल क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी विचारलेला मित्रांनो दिसतो. 2004-5 मधील सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीवरून नवीन सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा, बघा, नवीन पब्लिक प्रोग्राम किंवा सार्वजनिक कार्यक्रम आहेत ही तेव्हाच चांगली काम करू शकतात ज्यावेळेस आपण त्यांना पुरेशी स्वायत्तता देऊ, बरोबर, म्हणजे त्यांना फ्रीडम दिलं गेलं पाहिजे. नोकरशाही व राजकीय नियंत्रणात घट, म्हणजे कोणती नोकरशाही, कोणताही ब्युरोक्रेट्स असेल किंवा कोणताही राजकीय व्यक्ती असेल तो त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, कमीत कमी हस्तक्षेप करेल. म्हणजेच इथं म्हटलेत नोकरशाही व राजकीय नियंत्रणामध्ये घट म्हणजे हस्तक्षेपाचं प्रमाण कमी असेल. सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू करणं, म्हणून ही तिन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 वरील सर्व उपाययोजना. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला मॅच द फॉलोइंग विचारलं बघा मित्रांनो, जोड्या जुळवा. त्यामध्ये म्हटलंय दुसरं औद्योगिक धोरण, मक्तेदारी व्यापार प्रतिबंध कायदा, परकीय चलन नियंत्रण कायदा आणि नवे औद्योगिक धोरण. तर मित्रांनो पहिलं औद्योगिक धोरण, दुसरं औद्योगिक धोरण, तिसरं औद्योगिक धोरण, 6वं 7वं म्हणजेच नवं औद्योगिक धोरण, यामध्ये तुम्हाला ह्या
केव्हा केव्हा धोरणं घडलीत, बरोबर, केव्हा केव्हा ऍक्ट पास झालीत, ह्या टेक्निकल गोष्टी किंवा त्यांचं साल किंवा त्यांचं वर्ष तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. मग यामध्ये जर बघितलं तर पहिलं औद्योगिक धोरण असेल, इथं विचारलं दुसरं औद्योगिक धोरण हे आपलं कुठं जातं तर 1900, इथं दिलेत बघा आपल्याला 1956. त्यानंतर नवं औद्योगिक धोरण दिलेत आपल्याला 1991. मग आता कधी कधी आपल्याला तुम्हाला दोनच गोष्टी माहित असतील किंवा तीन गोष्टी माहित असतील तर तुम्ही एलिमिनेट सुद्धा उत्तर करू शकतात. आता दुसरं औद्योगिक धोरण इथं जर 1956 दिलंय म्हणजे पहिल्या ऑप्शनचं उत्तर जर तुमचं 2 असेल तर तुम्हाला इलिमिनेट करता येईल. बघा पहिलं ऑप्शन सुद्धा तुमचं या ठिकाणी काय होतं मित्रांनो, इलिमिनेट होतंय चूक म्हणून, दुसरंही चूक होतंय, मग राहिलं तिसरं आणि चौथं. मग नवं औद्योगिक धोरण हे 1991 आहे म्हणजे डीचं उत्तर तुमचं असणार आहे 3 आणि इथं आपल्याला डीचं 3 फक्त एकाच ऑप्शन मध्ये दिसतंय म्हणून तुम्हाला बाकीची ऑप्शन्स बघायची सुद्धा गरज पडणार नाही, बरोबर. म्हणून आपलं उत्तर येतं काय, पर्याय क्रमांक 3 म्हणजेच मक्तेदारी व्यापार प्रतिबंध कायदा हा 1969 आणि परकीय चलन नियंत्रण कायदा 1973. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 8, अयोग्य विधान ओळखा. बघा नेहमी प्रश्न आपण काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. कधी कधी आपल्याला वाटतं योग्यच विचारलाय परंतु त्यामध्ये अयोग्य विचारला जातो किंवा अयोग्य विचारलं असेल तर आपल्याकडून योग्य विधानाला टिक केलं जाऊ शकतं, म्हणून काळजीपूर्वक आपण बघणं गरजेचं आहे. आता इथं विचारलेत अयोग्य विधान ओळखा. पनगडिया कृती दल हा 2015 मध्ये स्थापन करण्यात आला होता, बरोबर. आता कशासाठी स्थापन करण्यात आला होता दुसऱ्याच ऑप्शन मध्ये दिलेत. हा कृती दल दारिद्र्य, इथं काय दारिद्र्य लक्षात ठेवा, दारिद्र्य निर्मूलनाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी स्थापन करण्यात आला होता. म्हणजे या ठिकाणी लक्षात येते मित्रांनो, पॉवर्टी या घटकावर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेली आहेत, पॉवर्टीवर. यानुसार प्रत्येक राज्यात समांतर कृती दल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे विधान बरोबर आहे. या कृती दलाने दारिद्र्यरेषेची नवीन व्याख्या सूचित केली, तर या कृती दलाने दारिद्र्यरेषेची नवीन व्याख्या सूचित केली नाही असं आहेत. इथं म्हटलेत केली म्हणून हे विधान काय येतं मित्रांनो, चूक. पहिलं, दुसरं आणि तिसरं विधान काय आपलं बरोबर आहेत. मग आता पॉवर्टी म्हणजे काय हे तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा कन्सेप्च्युअल डेटा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, त्यानंतर त्याचा फॅक्च्युअल डेटा असणं गरजेचं आहे आणि त्याचं इरॅडिकेशन लक्षात ठेवा. या 3 घटकांमध्ये तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत, त्याची आकडेवारी आणि त्याचं इरॅडिकेशन करण्यासाठीच्या उपाययोजना म्हणजे दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या उपाययोजना. मग कन्सेप्च्युअल मध्ये तुम्हाला त्याची व्याख्या, त्याची कारणं असतील, त्याचे परिणाम असतील, बरोबर, त्याच्या टाइप्स असतील, कारण त्याच्या टाइप्सवर नेहमी आपल्याला परीक्षेत एक क्वेश्चन विचारला जातो, लक्षात ठेवा. ऍब्सोल्यूट पॉवर्टी असेल आणि रिलेटिव्ह पॉवर्टी असेल त्यावर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर याची आकडेवारी गोळा कशाच्या माध्यमातून केली जाते, नोडल एजन्सी म्हणून काम कोण करतं, याही घटकावर आपल्याला प्रश्न विचारलाय. आणि मुळात पॉवर्टी म्हणजे काय तर फूड असेल, बरोबर, क्लोथ असेल, शेल्टर असेल, त्यानंतर हेल्थ असेल आणि एज्युकेशन. या अनुषंगाने आपल्याला इथे इरॅडिकेशनसाठी काय करायचं मित्रांनो, त्यावर उपाययोजना म्हणून आपण जी धोरणं आखतो, जी इम्प्लिमेंट करतो, ज्यानंतर योजना आखतो, ते इम्प्लिमेंट करतो, त्यावर सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये काय केला जातो, प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. म्हणून 3 घटकांमध्ये पॉवर्टीचा अभ्यास तुम्हाला जमला पाहिजे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, फॅक्च्युअल डेटा आणि त्याचं इरॅडिकेशन. ओके. त्यानंतर पुढे बघा 9वा प्रश्न. मार्च 1999 मध्ये सुरू करण्यात आलेल्या अन्नपूर्णा योजनेचा उद्देश काय होता. बघा 1999 मध्ये सुरू करण्यात आलेली जी अन्नपूर्णा योजना होती त्याचा उद्देश काय होता तर पेन्शन न मिळणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना 10 किलो अन्नधान्य पुरवठा करणे हा तिचा उद्देश होता. आणि इथं जर पहिलं ऑप्शन जर बघितलं तर हे चूक आहे. का चूक आहेत बघा. अनुसूचित जाती जमातीतील गरीब लोकांना अन्नधान्य पुरवठा करणे, दुर्बल घटकातील गरीब लोकांना अन्नधान्य पुरवठा करणे. पण मित्रांनो हे 2 ऑप्शन जर बघितले तर 2013 ला भारत सरकारने फूड ऍक्ट जारी केला. लक्षात ठेवा काय केला, फूड ऍक्ट जारी केला आणि त्याच्या अंतर्गत 2 गट केलेत, अंत्योदय घटक आणि प्राधान्य घटक. लक्षात ठेवा. आणि यानुसार आपण अंत्योदय घटकाला महिना 35 किलो बरोबर आणि प्राधान्य घटकाला पर पर्सन म्हणजे प्रत्येक व्यक्ती बरोबर व्यक्तिनिरूप आपण 5 किलो इतकं अन्नधान्य काय करतो
पुरवतो. लक्षात ठेवा. कशानुसार? 2013च्या फूड ॲक्टनुसार. आणि भारत हा जगातील पहिला आणि सर्वात मोठा देश असा आहे की त्यानं जगातील सर्वात कल्याणकारी योजना म्हणजे अन्न सुरक्षा कायदा, अन्नाचा अधिकार हा भारतीय नागरिकांना मिळवून दिला. त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला परीक्षेत नेहमी एक क्वेश्चन असतो. राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, सरळ सेवा असेल किंवा गटकची परीक्षा असेल, त्यामध्ये विचारलं जातं आपल्याला काय काय दिलं जातं. बघा, गहू दिला जातो, तांदूळ आणि जाडं भरडं धान्य. त्याची किंमत आपल्याला विचारली जाते. तांदूळ हा 3 रुपये किलोनं दिला जातो, गहू हा 2 रुपये किलोनं आणि जाडं भरडं धान्य हे 1 रुपया किलोनं आपल्याला दिलं जातं. आपल्या रेशनिंग कार्ड मधून गावामध्ये जी आपली विविध कार्यकारी सोसायटी असेल, रेशनिंग दुकान असतील, त्या माध्यमातून आपल्याला हे डीबीटीच्या माध्यमातून डायरेक्ट मिळतं. लक्षात ठेवा. त्यानंतर तिसरं ऑप्शन इथं आपल्याला दिलं होतं बघा, गरोदर महिलांना बाळंतपणात सखोल आहाराचा पुरवठा करणं. पण हे योजनेचं उद्दिष्ट नाही. तर गरोदर महिलांना सुद्धा बाळंतपणामध्ये सखोल किंवा चौरस आहाराचा पुरवठा करणं ही कोणती योजना आहे? तर पहिल्यांदा सुरुवातीला वंदे मातरम होती मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण 2016ला प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना, कोणती? प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं त्या ठिकाणी काय केलेलं आहे? समावेश या ठिकाणी आपल्याला दिसतो. लक्षात ठेवा. कशाचा? प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना. या योजनेअंतर्गत आपण प्रत्येक महिलेला 7,000 रुपये इतकी रक्कम किंवा अनुदान दिलं जातं. बरोबर. की जी महिला गरोदर आहेत, त्यानंतर प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर अशा 3 टप्प्यांमध्ये आपण ही काय करतो? विभागणी करतो. सुरुवातीला 6,000 दिले जात होते, आता तिची रक्कम वाढून किती केलीत? 7,000 रुपये इतकी केलीत. की जेणेकरून महिलेचं आरोग्यही सुदृढ राहिलं पाहिजे आणि जन्माला येणारं अपत्य हे सुद्धा निकोप, निरोगी आणि सुदृढ, औरस, चौरस जन्माला यावं या उद्देशाने आपण ही योजना सुरू केलेली आहे. बरोबर. त्यानंतर पुढे जाणार आहेत आपण मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 2020 मध्ये वाबळेवाडी, लक्षात ठेवा, वाबळेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या धर्तीवर राज्यातील सर्व शाळा काय बनवायच्यात? आपल्याला आदर्श शाळा करण्याचा सरकारचा मानस आहे, म्हणजे सरकारचा विचार आहे. आता हा करंटचा क्वेश्चन आपल्याला इकॉनॉमी मध्ये दिलाय. तर विचारलेत का ही वाबळेवाडी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत किंवा ही जिल्हा परिषद शाळा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही कोणत्या जिल्ह्यात आहेत? पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. तर या अनुषंगाने अजून तुम्हाला क्वेश्चन काय या ठिकाणी येऊ शकतो? बघा, डिस्ले गुरुजी. कशावर क्वेश्चन येऊ शकतो? डिस्ले गुरुजी. तर हाही टॉपिक तुम्ही या ठिकाणी करून घ्यायचा आहे. ग्लोबल टीचर अवॉर्ड त्यांना जो मिळालेला आहे त्याचा उद्देश काय? त्यांना कोणत्या कामासाठी मिळाला? किती रक्कम मिळाली? आता त्यांना कोणत्या जागतिक स्तरावरच्या इन्स्टिट्यूटमध्ये सल्लागारपदी त्यांची नेमणूक झालेली आहे? ते मूळचे कुठले आहेत? कोणत्या ठिकाणचे आहेत? आणि त्यांनी हे कार्य केव्हापासून सुरू केले? या सर्व गोष्टींची मीमांसा किंवा सर्व गोष्टींची माहिती तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, कारण त्यावरही आपल्याला प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. पुढे जाऊया मित्रांनो आपण. 11 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलाय. केंद्र सरकारांचे निधी काय दिलेत आपल्याला? केंद्र सरकारांचे निधी म्हणजेच काय? फंड्स आणि त्यांची कलम यांच्या जोड्या जुळवा. आता यामध्ये म्हटलं संचित निधी. संचित निधी म्हणजेच काय? कन्सोलिडेट फंड. त्यानंतर पब्लिक अकाउंट्स आणि त्यानंतर इथं विचारलं आपल्याला आकस्मिक निधी, कॉन्टिजन्सी फंड. काय दिलेत? कॉन्टिजन्सी फंड दिलेत. मग भारताचा संचित निधी हा कुठे आहे? 266(1) मध्ये. भारताचा आकस्मिक निधी जर बघितला तर तो कुठे दिसतो आपल्याला? 267 मध्ये. आणि भारताचे सार्वजनिक लेखे हे 266(1). म्हणजे इथं फक्त डायरेक्ट तुम्हाला आर्टिकल्स विचारले मित्रांनो, लक्षात ठेवा. आता ही कलम कशी लक्षात ठेवायची? सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की कलम, इतकी कलम आहेत, आपण कशी लक्षात ठेवायची? पण ज्या वेळेस तुम्ही कोणत्याही घटकाचा अभ्यास करता त्यावेळेस त्याचा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी बघा. प्रत्येक वेळेस मी हा शब्द वापरतोय का? त्याची संकल्पना जर आपण इत्थंभूत समजून घेतली तर त्याचं कलमही आपल्या लक्षात राहतं. सरळ 1 पासून 100 कलम पाठ करायची असं कधीही करू नये. तर त्याची योग्य तऱ्हेनं त्याची कन्सेप्ट असेल किंवा त्याचा पाठपुरावा असेल, त्याची संकल्पना असेल, ती जर आपण योग्य तऱ्हेने समजून घेतली तर त्याचे आर्टिकल सुद्धा आपल्या लक्षात राहू शकतात. त्यानंतर पुढे जायचं मित्रांनो. 12वा प्रश्न आहे आपला. 2018-19 मध्ये भारताने निर्यात केलेल्या, बघा काय म्हटलेत आपल्याला? भारताने निर्यात केलेल्या पहिल्या 4 वस्तूंचा योग्य उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे काय? सर्वाधिक कडून कमीकडे. सर्वाधिक कडून
कमीकडे आपल्याला जायचं आहे. पण इथं पहिले 4 आपल्याला विचारलेत, लक्षात ठेवा. तर त्याचंही उत्तर आपलं करंटचा क्वेश्चन येतो बघा. खडे व दागिने, यंत्रसामग्री, साधने, वाहतूक साहित्य आणि धातू वस्तू. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊ, प्रश्न क्रमांक 13. आता बघा, ज्या ठिकाणी स्पष्टीकरणाची खरंच गरज आहे त्याच ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेतो, हे लक्षात ठेवा. नाबार्ड बाबत खालील विधानांचा विचार करा. नाबार्ड, मुळात नाबार्ड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो. बरोबर, नाबार्ड काय? नॅशनल बँक फॉर ऍग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट. बघा, कृषी आणि ग्रामीण विकासासाठीची ही एक काय शिखर संस्था म्हणून काम करते. नाबार्डच्या स्थापनेपूर्वी कृषी पतपुरवठ्याचं कार्य आरबीआय करत असे. बरोबर, कृषीला जो पतपुरवठा केला जायचा नाबार्डच्या पूर्वी, बरोबर, तिच्या स्थापनेपूर्वी, तर तो कोण करायचा? आरबीआय करायची. शिवरामन समितीच्या शिफारशीवरून नाबार्डची स्थापना, हे विधान बरोबर, परंतु 1992 नाही तर 1982. लक्षात ठेवा, कधी? 1982 मध्ये त्याची स्थापना आहे. परंतु शिवरामन समितीच्या शिफारशीवरूनच याची स्थापना झाली. परंतु या ठिकाणी वर्ष किंवा साल 1992 दिले म्हणून विधान चूक. तर त्याचं योग्य विधान आहेत काय? 1982. कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याच्या बाबतीत नाबार्ड शिखर संस्था म्हणून काम करते. ही बरोबर, सुरुवातीलाच सांगितलंय. कृषी व ग्रामीण विकासाच्या पतपुरवठ्यासाठी ही बँक किंवा ही संस्था शिखर संस्था म्हणून काम करते. त्यानंतर चौथं दिलंय आपल्याला, नाबार्ड प्रत्यक्ष वित्त पुरवठा करत नाही, चूक, तर पुनर्वित्त पुरवठा करते. बरोबर, हे विधान चूक आहे, तर ती काय करते? प्रत्यक्ष वित्त पुरवठा करते. म्हणून विधान ए आणि सी या ठिकाणी बरोबर, ऑप्शन किंवा पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मित्रांनो पुढे जायचं तर आपल्याला 14वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. खालीलपैकी कोणते भारतीय अर्थव्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही? वैशिष्ट्य आहे आणि वैशिष्ट्य नाही, म्हणजे आहे असतील ती बाजूला करायची आणि जे नाहीयेत ते तुमचं उत्तर असणार आहे. दरडोई उत्पन्नाचा कमी स्तर, बरोबर, पर कॅपिटा इन्कम आपला स्तर काय? कमी आहेत. बरोबर, लोकसंख्येचा विस्फोट, हेही बरोबर. भांडवल निर्मितीचा दर कमी, हेही बरोबर. हे वैशिष्ट्य आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत. परंतु गरिबी व बेरोजगारी यांचं कमी प्रमाण, आजही याचं प्रमाण आपल्याला काय दिसतंय? जास्तीचं दिसतंय. लक्षात ठेवा. म्हणून हे विधान काय आहेत आपलं? चूक. हे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, परत आपल्याला या ठिकाणी आलाय कशावर? आरबीआय. मी म्हटलं होतं बघा, आरबीआय ऍक्ट 1934 आणि 1935 ला 4 नुसारच काय झाली? त्याची स्थापना झाली. बरोबर, मग त्यामध्ये सुद्धा एक संकल्पना आहे बघा, शेड्युल्ड बँक आणि नॉन शेड्युल्ड बँक. कोणत्यात? नॉन शेड्युल्ड बँक. या 2 बँका असतात, लक्षात ठेवा. मग इथं विचारलेत आपल्याला, ज्या बँकांचा समावेश 1934च्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आला त्यांना अनुसूचित बँक असे म्हणतात. हे विधान बरोबर. आणि ज्या बँकांचा समावेश दुसऱ्या अनुसूचीमध्ये केला जात नाही त्यांना काय म्हटलं जातं? नॉन शेड्युल्ड बँक. पण इथं काय म्हटलंय? तिसऱ्या अनुसूचीमध्ये, म्हणून ते काय विधान? चूक. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे विधान काय आहेत या ठिकाणी? बरोबर आहेत. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण ही 15 प्रश्न बघितली. यामध्ये मला तरी वाटतं की आपल्याला कन्सेप्च्युअल स्टडी खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, टेक्निकल काही गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायची, थोडी आकडेवारी लक्षात ठेवायची, परंतु आपण या ठिकाणी परीक्षेमध्ये येऊ घातलेली जी परीक्षा आहे त्यामध्ये 12+ प्रश्नांची उत्तरं आपल्या सुशिक्षितपणावर आधारित आहेत. लक्षात ठेवा, मी मुद्दाम शब्द वापरलेत, काय? सुशिक्षितपणा. म्हणजेच काय बरं, आपण फक्त भाराभार पुस्तकं वाचत जातो, पण त्याच्या ऐवजी जर आपण जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला, जास्तीत जास्त गोष्टी समजून घेतल्या, तर आपली उत्तरं बरोबर येण्यासाठी कुणीही आपल्याला थांबवणार नाही. आणि आपली जी उत्तरं इलिमिनेट करायची आहेत, जी चुकीच्या गोष्टी आपल्याला बाजूला काढायच्या आहेत, तर त्यामध्ये आपल्याला मदत होऊ शकते. इलिमिनेट तोच विद्यार्थी किंवा तीच व्यक्ती किंवा तोच कॅन्डिडेट करू शकतो ज्याला त्या गोष्टीबद्दल संपूर्ण माहिती आहे. त्याच व्यक्तीला त्यातील चूक काय आणि बरोबर कळू शकतं. तरच आपण इलिमिनेशन मेथड वापरू शकतो. आयदर आपण फक्त बघतो की इलिमिनेट करा, परंतु त्यासाठी आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण काय केलं? अर्थशास्त्र या घटकावरील 15 प्रश्न या ठिकाणी बघितलेली आहेत.
बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण या ठिकाणी राज्यशास्त्र म्हणजे पॉलिटीवरील प्रश्न या ठिकाणी आता अभ्यासणार आहोत. ती आपल्याला दिलीत क्रमांक 16 पासून. मग 16वा प्रश्न बघा या ठिकाणी, त्यामध्ये पुढील विधानांचा विचार करा. काय म्हटलंय? पुढील विधानांचा विचार करा. भारतीय राज्यघटनेच्या पहिला ऑप्शन बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 19(1) अन्वये सर्व नागरिकांना 6 स्वातंत्र्याचे हक्क प्राप्त आहेत. विधान बरोबर आहे. बघा 12 ते 35 मध्ये आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. ते फंडामेंटल राईट्स आपण USA कडून घेतलेले आहेत. बरोबर. त्यामध्ये किती प्रकारचे अधिकार आपल्याला दिलेले आहेत किंवा हक्क दिलेले, तर सुरुवातीला 7 होते, परंतु एक काढून टाकला. आता आपल्याकडे 6 आहेत. 14 ते 18, 19 ते 21, तर 19 ते 22, 23 24, 25 ते 28, 29 30 आणि 32 असे 6 प्रकारचे फंडामेंटल राईट्स किंवा मूलभूत अधिकार आपल्याला घटनेने दिलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, स्टेटमेंट आहेत बघा, मूळ घटनेत 7 स्वातंत्र्याचे हक्क होते. बरोबर, इथंच लिहिले आपण, परंतु एक काढून काय केलं, आता 6च आहेत. आता तो एक केव्हा काढला त्यावरची स्टेटमेंट आहेत आपलं बघा. 1976 मधील 42व्या घटना दुरुस्तीनुसार मालमत्तेचा हक्क वगळण्यात आला. तर 1976च्या नाही, तर 1978च्या 44th अमेंडमेंट नुसार, म्हणजे 1978च्या 44व्या घटना दुरुस्तीनुसार विद्यार्थी मित्रांनो आपण काय केलेलं आहे, घटना दुरुस्तीनं मालमत्तेचा हक्क वगळण्यात आलाय आणि तो आपण 301 मध्ये किंवा त्याला 300 किंवा त्याला 300 क यामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. लक्षात ठेवा. तर ते 1976ची 42 नसून ती काय आहेत, 1978ची 44 आहे. म्हणून सी विधान हे आपलं चुकीचं आहे. तर आपल्याला विचारलेत चुकीची विधानं निवडा, तर म्हणून आपलं पर्याय क्रमांक उत्तर काय आलंय, केवळ सी. याचं उत्तर काय आलंय मित्रांनो, केवळ सी असं आलेलं आहे. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला बघा, प्रश्न क्रमांक 17, योग्य जोड्या जुळवा. काटकसर कपात प्रस्ताव, प्रतिकात्मक कपात प्रस्ताव आणि धोरणात्मक कपात प्रस्ताव. आता लक्षात घ्या, काटकसर कपात प्रस्ताव दिलेत म्हणजेच काय बरं, तर कोणत्याही अनुदानाची ज्यावेळेस मागणी केली असेल तर ती ठराविक रकमेने कमी करणे. काय म्हटलेत आपल्याला, काटकसर कपात मध्ये एक लक्षात ठेवायचंय, तर त्या अनुदानाची मागणी ठराविक रकमेने म्हणजे पर्टिक्युलर नंबरने काय करायची ती किंवा रकमेने काय करायची, कमी करणे. म्हणून त्याचं ऑप्शन येईल थर्ड. त्यानंतर प्रतिकात्मक कपात, प्रतिकात्मक म्हणजे 100 रुपयानं कमी करणे. अनुदानाच्या रकमेतून काय करणे, 100 रुपये कमी करा. आणि धोरणात्मक कपात प्रस्ताव म्हणजे अनुदानाच्या मागणीची रक्कम 1 रुपयापर्यंत कमी करणे. म्हणून आपलं उत्तर येईल काय मित्रांनो, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आपल्याला दिलाय बघा, 18व्या क्रमांकाचा, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट वर क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा, कशावर, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था. स्थानिक स्वराज्य संस्था, त्यातल्या त्यात क्वेश्चन दिलेत आपल्याला पंचायत समितीवर. कशावर, पंचायत समितीवर आपल्याला या ठिकाणी मित्रांनो प्रश्न विचारलाय. तर विधान बघा, खालील विधानांचा विचार करून अयोग्य विधान निवडा. अयोग्य विधान निवडा. सरपंच समितीत आता बघा, सरपंच समिती सर्वांना माहित असणं गरजेचं आहे. सरपंच समिती ही मुळात पंचायत समिती स्तरावर काम करते. त्यामध्ये सर्व पंचायत समिती किंवा त्या गटातील सरपंचांचा काही सरपंचांचा त्यामध्ये समावेश असतो आणि सरपंच समिती पंचायत समितीच्या सभापतींना तथा पंचायत समितीला गट पातळीवर विकास साधण्यासाठी किंवा काम करण्यासाठी सल्ला किंवा मार्गदर्शन करण्याचं काम करते. सरपंच समितीत प्रत्येक पंचायती समितीमध्ये कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतीतील 20 सरपंचांचा अथवा एकूण सरपंचांच्या 1/3 यापैकी जास्त संख्या असलेल्या सरपंचांचा समावेश होतो. तर हे विधान सपशेल काय आहेत मित्रांनो, या ठिकाणी चूक. काय आहेत, चूक आहे. कारण 10 सरपंच किंवा 1/10 लक्षात ठेवा, यापेक्षा जास्त संख्या असलेल्या कमी संख्या असलेल्याचा काय होतो यामध्ये समावेश होतो, 10 किंवा 1/10. सरपंच समितीचा सभापती हा पंचायत समितीचा उपसभापती असतो. बरोबर, पंचायत समितीचा जो डेप्युटी स्पीकर असतो तो उपसभापती या पंचायत समितीचा सरपंच समितीचा सभापती असतो. सरपंच समितीचा कार्यकाल 5 वर्ष. चूक. तर तो किती आहे, 1 वर्षाचा असतो. किती, 1 वर्षाचा कार्यकाल असतो. म्हणून हे विधान चूक.
सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव बीडीओ असतो. तर बीडीओ नसतो कोण असतो मित्रांनो? एक्सटेन्शन ऑफिसर. कोण असतो? एक्सटेन्शन ऑफिसर. म्हणजेच त्याला आपण म्हणतो विस्तार अधिकारी. काय म्हणतो मित्रांनो आपण त्याला? विस्तार अधिकारी. हा पंचायत समितीच्या सरपंच समितीचा पदसिद्ध सचिव असतो. म्हणून हे विधान चूक. तर बीडीओ हा पंचायत समितीचा सचिव असतो. तर सरपंच समितीचा सचिव हा कोण असतो? एक्सटेन्शन ऑफिसर म्हणजेच विस्तार अधिकारी. म्हणून विधान चुकीची विधान आपल्याला ओळखायला सांगितली बघा. मग ACD म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय येईल? योग्य उत्तर येईल. त्यानंतर पुढे जाणार आहेत मित्रांनो आपण 19 नंबरचा प्रश्न आहे आपल्याला या ठिकाणी राज्यशास्त्र या घटकावर. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी या पदाची नेमणूक कोण करतं? राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी. मग राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असतो मित्रांनो? ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. लक्षात ठेवा. राज्याचे महाधिवक्ता त्यांना काय म्हटलं जातं? राज्याचे महाधिवक्ता. लक्षात ठेवा. या महाधिवक्त्यांचं काम काय असतं? मान्य राज्य सरकारला तथा राज्यपालाला कायदेशीर बाबींमध्ये सल्ला मार्गदर्शन करणे, सरकारची भूमिका कोर्टात म्हणजे न्यायालयात तथा विधिमंडळामध्ये मांडणे, सरकारची बाजू मांडणे. ते विधिमंडळामध्ये सर्व कामांमध्ये भाग घेऊ शकतात, फक्त त्यांना मतदानाचा अधिकार नाहीच. बरोबर. मग यांची पात्रता काय आहेत? कोणत्या कलमानुसार आहे? तर ते 165. लक्षात ठेवा. 165 कलमानुसार त्यांची तरतूद करण्यात आलेली आहे. राज्यपाल यांची काय करतात? नेमणूक करतात. आणि राज्यपाल यांची नेमणूक करतात. यांच्या पदासाठी टेन्युअर ठरलेलं नाही. सरकार बदललं की बाय डिफॉल्ट यांची जागा काय होते? बदलते. लक्षात ठेवा. सहसा काय होते? यांची जागा बदलते. आणि अलीकडच्या काळामध्ये जर बघितलं तर अलीकडच्या सरकारने त्यांना फडणवीस सरकारने त्यांना एक राज्यमंत्री पदाचा दर्जा दिलेला आहे. ते कमीत कमी 20 लाखापर्यंतची गाडी सरकारी मालमत्तेतून काय करू शकतात? वापरू शकतात. तसेच ते बिझनेस क्लासनं सुद्धा सरकारी दप्तरातून काय करू शकतात? विमान प्रवास ते बिझनेस क्लास मधून करू शकतात. लक्षात ठेवा. या ज्या 2-3 गोष्टी त्याही त्यांच्या बाबतीत लक्षात ठेवायच्या आहेत. सध्याचे ऍडव्होकेट जनरल कोण आहेत? बरोबर. त्यानंतर त्यांची नेमणूक कोण करतं? कोणत्या कलमानुसार त्यांची रचना सांगण्यात आली? त्यांचे अधिकार व कार्य कोणती? व त्यांना पदावरून दूर कोण करू शकतं? बरोबर. हे लक्षात ठेवायचे. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहेत काय? राज्यपाल. राज्यपाल त्यांची काय करतात? नियुक्ती करतात. त्यानंतर पुढे म्हटलेत मित्रांनो 20वा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलाय ज्युडिशरीवर दिलायत. लक्षात ठेवा. म्हणजे न्यायालयावर क्वेश्चन आहेत बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राज्यपालांच्या आदेशानं पदावरून दूर केलं जातं. लक्षात ठेवा. राज्यपालांचा आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या न नेमणुकीचा, न बडतर्फीचा, न राजीनाम्याचा कोणताही संबंध येत नाही. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक मान्य राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांच्या शिफारशीनं किंवा त्यांच्याशी सल्लामसलत करून करतात. त्यावेळेस राष्ट्रपती संबंधित राज्याच्या राज्यपालाचा तथा मुख्यमंत्र्याशी चर्चा करू शकतात. बरोबर. त्यांना पदावरून दूर करण्याचा आदेश मान्य राज्यपाल देऊ शकत नाही. त्यांना पदावरून दूर करण्यासाठी आपल्याला इम्पिचमेंट म्हणजे महाभियोग लावावा लागतो. त्यानंतर म्हटलेत म्हणून पहिलं ऑप्शन चूक. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास साबित झालेली गैरवर्तणूक व किंवा अकार्यक्षमता या आधारावरून पदावरून दूर केले जाते. हे विधान काय आहेत? बरोबर आहेत. म्हणून आपलं ऑप्शन येईल किंवा पर्याय येईल पर्याय क्रमांक 3 बी विधान बरोबर. त्यानंतर पुढे बघायचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी बघा 21वा प्रश्न इथं दिलाय. पोषणमान व राहणीमान उंचावणे, सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे राज्याचं कर्तव्य आहे. बरोबर. राज्याचं कर्तव्य आहेत. डीपीएसपी मध्ये आपल्याला दिलेत बघा. हा प्रश्न आपल्याला डीपीएसपी म्हणजे कल्याणकारी राज्याची धोरणात्मक व मार्गदर्शक तत्वे यावर आपल्याला प्रश्न दिलायत. ही डीपीएसपी आपण घेतली कुणाकडून? आयर्लंड. कोणाकडून घेतलीत? आयर्लंड कडून घेतलेली आहेत. आयरिश कंट्रीकडून आपण ती घेतलेली आहेत. हेही लक्षात ठेवायचं. भाग 4 मध्ये ही नमूद केलेली आहेत 36 ते 51 मध्ये. किती? 36 ते 51 मध्ये. मग यामध्ये आपल्याला म्हटलेत पोषणमान व राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं घटनेच्या कोणत्या कलमात सांगितलेलं आहे? तर त्याचं उत्तर आहेत मित्रांनो कलम 47. मग या ठिकाणी कलम 46, कलम 48, कलम 48 अ ही कशासाठी ही आपण या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जातो आपण प्रश्न क्रमांक 22. खालीलपैकी कोणती विधानं
चुकीची आहे. कोणती विधानं चुकीची आहे? बघा, रॉंग स्टेटमेंट्स आपल्याला या ठिकाणी काय करायचे मित्रांनो? शोधायचे. रॉंग, चुकीची. उपराष्ट्रपतींच्या बडतर्फीचा प्रस्ताव फक्त राज्यसभेतच मांडला जातो. बरोबर, कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी पात्रता दिलीत की राज्यसभेचा सदस्य म्हणून पात्र किंवा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असावी. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये संसदेचे सदस्य सहभागी होतात. बरोबर, संसदेचे सदस्य म्हटलेत, सर्व लक्षात ठेवा, सर्व सदस्य सहभागी होतात. या ठिकाणी राज्याच्या विधानसभेला कोणताही अधिकार दिलेला नाही. राज्याची विधानसभा ही राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये काय होते? सहभागी होते. तेही लक्षात ठेवायचे. उपराष्ट्रपतीचं कोणत्या कलमांमध्ये त्यांची रचना केली, त्यांचे अधिकार असतील, त्यांची कार्य असेल, त्यांची नियुक्ती असेल, त्यांचं वेतन भत्ते असतील, बरोबर, त्यांची निवडणूक असेल, त्यांचं बडतर्फी असेल, या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. उपराष्ट्रपती पद निर्माण करण्यामागे फक्त एक काय? राजकीय सातत्य हे कारण आहेत. हेही विधान बरोबर. उपराष्ट्रपती प्रत्यक्षात लोकसभेचे नामनिर्देशित असतात. चूक, लोकसभेचे ते नसतात. म्हणून विधान काय येईल? 3. चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलं होतं. त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढे जायचे. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी मूळ घटनेत समाविष्ट नसलेले मार्गदर्शक तत्व ओळखा. म्हणजे विच वॉज नॉट इन द बेसिक कॉन्स्टिट्यूशन. मूळ घटनेमध्ये नसलेलं काय म्हटलं मित्रांनो? आपल्याला या ठिकाणी मूळ घटनेमध्ये नसलेलं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहेत. काय विचारलेत? मूळ घटनेमध्ये नसलेले. बरोबर. न्यायपालिकेस कार्यपालिकेपासून वेगळं करणे. बरोबर, न्यायपालिकेस कार्यपालिकेपासून वेगळं करणे हे आहे. इथं आपल्याला नसलेलं विचारलंय. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग हे नंतर आलेलं आहे. बरोबर. ग्रामपंचायतीचे संघटन मुळातच आहे 40 मध्ये. वने आणि वन्यजीवांच्या संवर्धनासाठी पर्यावरणाचं संरक्षण व सुधारणा हेही नंतर आलेलं आहेत. मग मूळ घटनेत नसलेले कोणते आहेत? बी आणि डी. म्हणून प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतर बघा 24वा प्रश्न आहे तिथं. विधान परिषदेवर राज्यपाल यांच्याकडून किती सदस्य नियुक्त केली जातात? मुळात मग इथं लक्षात ठेवायचं आहे विधान परिषद, विधान परिषदेची रचना, त्याच्या अगोदर विधिमंडळ. विधिमंडळाची रचना ही घटनेच्या कलम 168 नुसार, विधान परिषदेची रचना ही 169 आणि विधानसभेची 170. एखाद्या राज्यामध्ये जर विधान परिषद नसेल तर त्या राज्यातील विधानसभेमध्ये विशेष बहुमताने तो ठराव पास करावा लागतो आणि संसदेची साध्या बहुमताने त्याला मंजुरी लागते. असलेली विधान परिषद आपण डिस्ट्रॉय करू शकतो, नसेल तर आपण नव्यानं नियुक्त करू शकतो किंवा स्थापन करू शकतो, की जसं आज आपण बघतो की बंगालसाठी. बरोबर, वेस्ट बेंगॉलसाठी. मग इथं विचारलेत आपल्याला विधान परिषदेवर राज्यपाल यांच्याकडून किती सदस्य नियुक्त केली जातात. मुळात विधान परिषदेची सदस्य संख्या ही किती मित्रांनो? 78. त्यामध्ये किती घटकांमधून? 5 घटकांमधून लोक निवडून दिले जातात. बघा, बरोबर. पहिले असतील काय? स्थानिक स्वराज्य संस्था 1/3. त्यानंतर स्थानिक स्वराज्यानंतर काय म्हटलं आपल्याला? विधानसभा आमदारांमधून 1/3. त्यानंतर शिक्षक मतदारसंघामधून 1/12, पदवीधर मधून 1/12 आणि राज्यपालाकडून 1/6. इतकी लक्षात ठेवायची. म्हणजेच लक्षात ठेवा ती संख्या आपल्याला जर भविष्यामध्ये परीक्षा जर विचारली तर ती लक्षात ठेवायची. 26 बरोबर, 7 आणि 12 इज इक्वल टू 78. म्हणजेच इथं आपलं उत्तर येईल काय मित्रांनो? पर्याय क्रमांक 2, 1/6. यावर आपल्याला परीक्षेत क्वेश्चन येऊ शकतो. काय येऊ शकतो? सर्व विद्यार्थ्यांना माहिती आहे. कारण 12 आमदार विधान परिषदेवरचे अजूनही आपण नामनिर्देशित केलेली नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न हा बऱ्याच वेळा परीक्षेत सुद्धा विचारलेला आहे. बघा, विधानसभा विसर्जनाच्या परिणामांबाबत प्रलंबित म्हणजे काय? ऑलरेडी प्रपोज्ड आहेत. बरोबर का नाही? प्रलंबित विधेयकांबाबतच्या स्थितीचा, राखून ठेवलेल्या विधेयकांबाबतच्या स्थितीचा योग्य विचार करा. विधानसभेनं संमत करून विधान परिषदेत पाठवलेले विधेयक व्यपगत होत नाही. म्हणजे विधानसभेमध्ये पास झालंय आणि विधानसभेने विधान परिषदेत पाठवल्यानंतर, लक्षात ठेवा, विधानसभेनं नंतर विधान परिषदेत पाठवल्यानंतर विधानसभा बरखास्त होण्याच्या मार्गात आहेत. तर अशा वेळेस विधान परिषदेमध्ये पास होऊन गेलेलं विधेयक व्यपगत म्हणजे लॅप्स होत नाही. बरोबर. मुळात विधान परिषदेत प्रस्तुत झालेलं विधेयक
मुळातच विधान परिषदेमध्ये, आणि विधानसभा काय झाली या ठिकाणी आता व्यपगत किंवा डिस्ट्रॉय झाली, त्यावेळेस सुद्धा प्रस्तुत झालेलं विधेयक, विधान परिषदेमध्ये मुळात प्रस्तुत झालेलं विधेयक पुढे विधानसभा ही डिस्ट्रॉय झाली म्हणून ते काय होतं, व्यपगत होतं, लॅप्स होतं. म्हणून ही दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो, बरोबर आहे. त्यानंतर पुढे जायचं आपल्याला प्रश्न क्रमांक 26. भारतीय नागरिकांना उपलब्ध असलेल्या घटनात्मक संरक्षणाच्या हक्कांच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी आहेत? तर बघा, अ दिलेत आपल्याला या ठिकाणी. बघा, संसद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता, बघा, संसद सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारांना धक्का न पोहोचवता इतर न्यायालयांना या हक्कांच्या अंमलबजावणीचे अधिकार देऊ शकते विधान, बरोबर. घटनेने सुप्रीम कोर्टास मूलभूत हक्कांचा संरक्षक व हमीदार बनवला आहे. कलम 32 मध्ये तुम्ही बघतात बघा, आणि उच्च न्यायालयांना 226 नुसार तुम्ही बघतात. त्यासाठी सुप्रीम कोर्टाला प्रारंभिक व व्यापक अधिकार देण्यात आलेली आहे. हे विधान काय आहेत मित्रांनो, बरोबर आहेत. खाजगी व्यक्तीविरुद्ध परमादेश काढला जात नाही, हे चूक. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे रिट ऑफ हॅबियस कॉर्पस, जी आपल्याला रिट्स दिली, लक्षात ठेवा 5, त्यावरही आपल्याला परीक्षेत क्वेश्चन असतो. 5 मध्ये दिलेत काय, पहिलं दिलेत आपल्याला बंदी प्रत्यक्षीकरण, काय दिलेत, हॅबियस कॉर्पस, मॅन्डमस, सर्टिअररी, प्रोहिबिशन आणि को वॉरंटो. यावरही परीक्षेत आपल्याला संकल्पना म्हणून प्रश्न विचारला जातो. कधी कधी जोड्या लावा, मॅच द फॉलोइंग मध्ये सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग स्टेटमेंट काय आहे, बंदी प्रत्यक्षीकरण हा आदेश फक्त खाजगी व्यक्तीविरुद्धच काढला जातो, हे विधान चूक. म्हणून विधान किंवा पर्याय क्रमांक 1 आपलं हे त्या ठिकाणी काय होईल, उत्तर होईल. त्यानंतर 27वा प्रश्न या ठिकाणी दिलाय बघा, अयोग्य कथन म्हणजे काय, चुकीचं कथन ओळखा. सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्यासाठी संसदेच्या विशेष बहुमताची आवश्यकता असते. तर इथं काय मित्रांनो, साध्या बहुमताची आवश्यकता असते. काय असते, साध्या बहुमताची आवश्यकता असते. मग यानुसार आत्ताच सर्वोच्च न्यायालय जे आहेत, सर्वोच्च न्यायालयामधील CJI बरोबर अजून किती इतर न्यायाधीश आहेत याची संख्या आपल्याला परीक्षेत विचारली जाऊ शकते. तीही संख्या आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा किंवा कमी जास्त करण्याचा अधिकार हा मान्य घटनेनं, मान्य संसदेला दिलेला आहे, आणि ती त्याचा वापर साध्या बहुमताने करते. इथं आपल्याला विचारलं विशेष बहुमत, म्हणून विधान चूक. त्यानंतर राष्ट्रपतींना घटना दुरुस्ती विधेयकास संमती देणं बंधनकारक असतं, बरोबर. अर्ध स्टेटमेंट किंवा निम्म स्टेटमेंट तरी सध्या बरोबर आहेत, परंतु वेळ प्रसंगी ते पुनर्विचारार्थ पाठवू शकतात, चूक. परत पाठवू शकत नाही, अमेंडमेंट बिल हे परत पाठवू शकत नाही, तर त्यांना त्यासाठी परवानगीच द्यावी लागते. हे विधान चूक. म्हणून अयोग्य विधान कोणती आहेत, अ आणि ब. अयोग्य विधान कोणते आहेत मित्रांनो, अ आणि ब. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पॉलिटी या घटकावरील सुद्धा प्रश्नांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे, स्पष्टीकरण आपण बघितलेली आहेत. आता आपण या ठिकाणी सेक्शन वाईज, जसं आपण म्हटलं की सेक्शन वाईज आपण क्वेश्चन्स या ठिकाणी बघतोय, तर आता आपण या ठिकाणी बघणार आहोत मित्रांनो काय, इतिहास. कशावरचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहेत मित्रांनो, इतिहास, हिस्ट्रीवरील क्वेश्चन्स. आणि या टेस्टमध्ये 2-3 क्वेश्चन्स ही प्राचीन इतिहासावर सुद्धा विचारलेली आहेत, त्याचाही अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. प्राचीन इतिहासावर आपण काय केले त्या ठिकाणी मित्रांनो, काही प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत, त्याचाही अभ्यास मित्रांनो आपल्याला या ठिकाणी करायचा आहे, बरोबर. तर यामध्ये बघा, चंद्रगुप्त दुसरा बद्दल कोणते विधान बरोबर नाही, म्हणजे चुकीचे विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचे आहेत. मग त्यामध्ये बघा, त्याच्या दरबारात कालिदास आणि अमरसिंग हे 2 विद्वान होते, बरोबर. विवाह बंधनं आणि सैन्य विजय या माध्यमांमधून त्यानं स्वतःच्या साम्राज्याचा विस्तार केला, हे विधान बरोबर. त्याने कुबेरा नागा या नागकन्येशी विवाह केला, हेही विधान बरोबर. आता चौथं विधान या ठिकाणी चुकीचं आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्याने एका अहोम राजकुमाराशी प्रभावती म्हणजे त्याची डॉटर किंवा त्याची मुलगी, लक्षात ठेवा, तिचा विवाह लावून दिला. तर त्याच्या मुलीचा विवाह झाला होता कोणाबरोबर, रुद्रसेन, लक्षात ठेवा, रुद्रसेन 2 वाकाटक घराण्याचा तो होता, लक्षात ठेवा.
म्हणून हे विधान काय आहेत मित्रांनो, चूक. चौथं विधान या ठिकाणी चूक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ऋग्वेदातील सगळ्यात जास्त मंत्र कशाशी संबंधित आहे? काय त्याचं उत्तर, इंद्र. आणि त्यानंतर काय उत्तर येईल तुमचं, अग्नी. सर्वाधिक मंत्र हे इंद्रशी आहेत. त्यानंतर जर आपल्याला परीक्षेत विचारलं तर काय आहेत, अग्नी याशी संबंधित आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन बघा 44. मेसोपोटामियन लोकांसोबत हडप्पन लोकांचे व्यापारी संबंध होते. बरोबर. बरेच हडप्पन शिक्के मेसोपोटामिया मध्ये सापडल्यात. हेही विधान बरोबर. आता लोकांसोबत, मेसोपोटेमियन लोकांसोबत हडप्पन लोकांचे व्यापारी संबंध होते, हे विधान जर बरोबर असेल तर कशावरून बरोबर ठरतं? कारण हडप्पन शिक्के मेसोपोटामिया मध्ये आपल्याला सापडलेले दिसतात. म्हणजेच विधान अ व कारण ठ दोन्हीही योग्य असून ठ हे अच योग्य स्पष्टीकरण देतं. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 45 आपल्याला या ठिकाणी विचारला होता. खालीलपैकी कोणते कारण पुढे करून लॉर्ड कर्झन याने बंगालची फाळणी घडवून आणली? बंगालची फाळणी झाली होती मित्रांनो 1905 मध्ये. बरोबर. कोणी केली होती? लॉर्ड कर्झननी. त्यानंतर 1911 मध्ये ती काय करण्यात आली? रद्द करण्यात आली. कधी? लॉर्ड हॉर्डिंग्ज II याने काय केली होती? ती रद्द. केव्हा? ज्यावेळेस राजे पंचम जॉर्ज हे भारतात आले होते. कोण आले होते? राजे पंचम जॉर्ज भारतात आले होते आणि त्यांनी ती बंगालची फाळणी रद्द करण्याची घोषणा केली. लक्षात ठेवा. आणि इथं विचारलेत आपल्याला, खालीलपैकी कोणतं कारण पुढे करून लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी घडवून आणली? तर त्याचं उत्तर होतं काय मित्रांनो, प्रशासकीय सुधारणेसाठी आपण इतक्या मोठ्या प्रांताचे 2 प्रांत करत आहोत. आणि याच्या पाठीमागे त्याचा उद्देश काय होता बरं? हिंदू आणि मुस्लिम हे एकमेकांपासून काय करायचे? दूर करायचे, जेणेकरून त्यांना राज्यकारभार करत असताना त्याचा काय होईल? फायदा होईल किंवा फायदा घेता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 46 आपल्याला बघायचे आहेत मित्रांनो. भारत सरकार कायदा 1935 बाबत कोणती बाब जुळत नाही? 3 स्वतंत्र सूची माध्यमांमधून केंद्र व राज्य अधिकारांचे विभाजन झालं. बरोबर. केंद्राला काही अधिकार दिले, काही राज्याला. या कायद्यानुसार केंद्र व राज्य यांच्यातील प्रशासकीय संबंध निर्माण झाले. हेही बरोबर. या कायद्यानुसार 6 प्रांतात द्विगृही कायदेमंडळाची तरतूद करण्यात आली. परंतु विधान 3 जे आहे ते काय? त्या ठिकाणी चूक. म्यानमार भारतापासून वेगळा करून ओडिसा व पंजाब प्रांत निर्माण केले. हे विधान काय? त्या ठिकाणी चूक आहेत. 1935च्या कायद्यावर सुद्धा मित्रांनो आपल्याला क्वेश्चन्स असतात. तोही आपण योग्य तऱ्हेने बघणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे बघा, प्रश्न क्रमांक 47. पुढील विधानांपैकी कोणते विधान खरे नाही? म्हणजे चुकीचं विधान आपल्याला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो? ओळखायचं आहे. सविनय कायदेभंगाला सुरुवात झाली होती कधी मित्रांनो? 1930 मध्ये. लक्षात ठेवा. त्याकरता आपण दांडी यात्रा काढली होती. काय? दांडी यात्रा. कधीची? 12 मार्च 1930. 5 एप्रिलला आपण पोहोचलो आणि 6 एप्रिलला आपण मुठभर मीठ उचलून तो मिठाचा कायदा मोडला. 78 डेलिगेट्स आपले बरोबर होते. आणि त्याच धर्तीवर मोदी गव्हर्नमेंटने सुद्धा आता त्या महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंग किंवा दांडी चळवळीला एक उजाळा देण्यासाठी रिमेंबरन्स म्हणून एक योजना आपण सुरू केली. ती योजना सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बघून घेणं गरजेचं आहे. हे विधान बरोबर आहे. खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली या चळवळीमध्ये पठाणांचा सहभाग होता. हे विधान बरोबर. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत महाराष्ट्रातून, मुंबई येथून गिरणी कामगारांचा सहभाग होता. हे विधान चूक आहे. संपूर्ण स्वातंत्र्य ध्येय प्राप्त व्हावं म्हणून याची सुरुवात करण्यात आली होती. संपूर्ण स्वातंत्र्य. कारण 1928 मध्ये जर बघितलं तर नेहरू रिपोर्ट आलता, साम्राज्यांतर्गत स्वातंत्र्य मागितलं होतं. आणि त्यानंतर आपण महात्मा गांधी म्हटले की यांना 1 वर्ष 2 वर्ष देऊन बघू, नंतर आपण संपूर्ण स्वराज्याची काय करू? मागणी करू. म्हणून आपलं विधान काय येईल? फक्त क हे विधान काय आहे? चुकीचं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला जो 48 नंबरचा प्रश्न विचारलाय, अशा प्रकारचा एक तरी प्रश्न आपल्याला परीक्षेत असतो. क्रम लावा. हिस्ट्रीमध्ये क्रम लावा. म्हणजे त्यावेळेस आपल्याला इयर्स माहित असणं गरजेचं आहे. डेट सुद्धा कधी कधी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तरच आपण त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देऊ शकतो. मग बघा, भारत छोडो आंदोलन होतं 1942.
दुसरी गोलमेज परिषद होती तुमची कधीची 1931 आणि गांधी आयर्विन सुद्धा 1931. मग आता या ठिकाणी आपल्याला प्रश्न निर्माण झाले यांच्या तारखा माहित असणं गरजेचं आहे. मग गांधी आयर्विन करार होता आपला मित्रांनो कधीचा 5 मार्च 1931 आणि दुसरी गोलमेज परिषद मग त्यामध्ये पहिली गोलमेज परिषद झाली ती 12 नोव्हेंबर 1930, दुसरी 7 सप्टेंबर 1931 आणि तिसरी झाली होती 17 नोव्हेंबर 1932. आपल्याला विचारले कितवी दुसरी गोलमेज परिषद मग दुसरी 7 सप्टेंबर आहे लक्षात ठेवा आणि ही 5 मार्च म्हटल्यावर सर्वप्रथम काय येईल 5 मार्च म्हणजे क ब आणि अ लक्षात ठेवा क ब अ दिसतंय एक ऑप्शन आपल्याला म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय येईल मित्रांनो उत्तर येईल. त्यानंतर 49 बघा श्रद्धानंद छात्रालय हे वसतिगृह सुरू केलं. खालील विवरणावरून किंवा माहितीवरून व्यक्ती ओळखा. श्रद्धानंद छात्रालय वसतिगृह सुरू केलं. शिवाजी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. 1927 मध्ये शेतकरी संघाच्या प्रचारासाठी महाराष्ट्र केसरी हे वर्तमानपत्र चालवलं आणि 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना केली. तर हे सर्व कोणी केलं होतं पंजाबराव देशमुख. त्यानंतर परत प्रश्न आहेत बघा खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. काँग्रेसची स्थापना 28 डिसेंबर 1885. डफरीन भारताचा गव्हर्नर बनला 1884 मध्ये रिपन गेल्यानंतर आणि इल्बर्ट बिलाल्थ 1884 मध्ये आणि इल्बर्ट बिलावरूनच त्यांनी कोणी राजीनामा दिला लॉर्ड रिपननी आणि लॉर्ड रिपन नंतर आला कोण डफरीन लक्षात ठेवा. रिपन नंतर आला डफरीन म्हणजे इल्बर्ट बिल अगोदरचे आहेत आणि टिळकांनी गणेश व शिवाजी उत्सवाची सुरुवात केली 1891. सुरुवातीला गणेश उत्सव आणि त्यानंतर शिवजयंती उत्सव लक्षात ठेवा शिवजयंती उत्सव. म्हणजेच सर्वप्रथम घडलं काय बरं इल्बर्ट बिल म्हणजे क त्यानंतर ब अ आणि ड म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. म्हणून म्हटलं बघा मित्रांनो आपल्याला त्याची साल वर्ष दिनांक सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 51 अण्णाभाऊ साठे यांच्या संदर्भात खालील विधानं लक्षात घ्या. महाराष्ट्र शासनानं अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचं संग्रह लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक साहित्य या पुस्तकात केला आहे. बरोबर. अण्णाभाऊ साठे यांनी तमाशा या लोकनाट्याला नेहमी विरोध केला. चूक. ते मुळात शाहीर होते लक्षात ठेवा लोकशाहीर त्यांनी विरोध केलेला नाही म्हणून हे विधान चूक. अण्णाभाऊ हे लाल बावटा कला पाठक या संस्थेचे संस्थापक सदस्य होते. बरोबर. फक्त विधान ब चुकीचे आहेत बघा एलिमिनेट करू शकतात तुम्ही म्हणून पर्याय क्रमांक 2 अ व क हे विधान बरोबर कारण आपल्याला सत्य विधान या ठिकाणी विचारलेत. त्यानंतर पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 52 बघा खालीलपैकी कोणत्या एका कार्याचं श्रेय वीरा शिंदे यांना देता येणार नाही. 1928 मध्ये पुण्यात त्यांनी शेतकरी परिषद भरवली आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना सरकार समोर आणलं हे विधान बरोबर. 1917 साली राष्ट्रीय मराठा संघ आणि 1918 साली अस्पृश्यता विरोधी मराठा समितीची त्यांनी स्थापना केली हे विधान बरोबर. तिसऱ्या विधानात म्हटलंय 1918 मध्ये त्यांनी हू वेअर शुद्राज हा ग्रंथ लिहिला. तर हा ग्रंथ लिहिला होता कोणी डॉक्टर B.R. आंबेडकर लक्षात ठेवा मित्रांनो B.R. आंबेडकर. म्हणून हे विधान काय येईल चूक म्हणजे श्रेय त्यांना देता येणार नाही. त्यांनी मुलींच्या मुक्तीसाठी 1924 मध्ये पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळाची सुद्धा काय केली स्थापना केली. म्हणून आपल्याला विचारलंय श्रेय देता येणार नाही म्हणजेच तुमच्या पद्धतीने चुकीचं विधान त्यांच्या बाबतीत कोणतं आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढे जायचं मित्रांनो प्रश्न क्रमांक 53. प्रश्न क्रमांक 53 आपण या ठिकाणी बघत आहोत. आदिवासी समाजातील लोकांना आश्रय देणे आर्थिक मदत करणे त्यांचे मनोबल वाढवणे समाजाची जागृती व संघटन करणे हे कोणत्या समाज सुधारकांनी केलं. तर त्याचं उत्तर आहेत काय मारुती शिवराम बांडे. आता मित्रांनो लक्षात ठेवा समाज सुधारक म्हटलं की तुमच्या समोर फक्त एक मोजून 10च नावं येतात पण त्या 10 सोडून सुद्धा इतर 10 महत्वाची आहेच पण ती वगळता सुद्धा इतर समाज सुधारकांवर हल्लीच्या परीक्षेवर आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारले जातात म्हणून त्याचाही अभ्यास आपण
योग्य तऱ्हेने करणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न खूप सोपा होता. 54 1857च्या उठावामध्ये बिहारचं नेतृत्व ज्यांनी केलं, कधी कधी विचारतं बिहारचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर कुंवर सिंह. मुळात कुंवर सिंह हे पेशाने काय होते मित्रांनो, जमीनदार होते. काय होते, जमीनदार होते. त्यानंतर पुढे आता इथं बघतो आपण काय, तर हिस्ट्रीचे क्वेश्चन्स आपली या ठिकाणी काय झालेत मित्रांनो, बरोबर झालेली आहेत. पुढे आपण आता बघणार आहोत काय, भूगोल या विषयाची प्रश्न, जिओग्राफीचे. लक्षात ठेवा कशाचे क्वेश्चन्स बघणार आहेत मित्रांनो आपण आता या ठिकाणी, जिओग्राफी किंवा भूगोलाची प्रश्न या ठिकाणी आपण आता चर्चा करणार आहोत. हाही आपल्याला खूप स्कोर करून देणारा विषय मित्रांनो, लक्षात ठेवा. स्कोर करून देणारा विषय आहे आणि त्यातले त्यात बेसिकली आपल्याला महाराष्ट्राच्या भूगोलावरच या ठिकाणी कंबाईनला परीक्षेत प्रश्न विचारले जातात, की जेणेकरून आपला टक्का वाढू शकतो, आपला स्कोर वाढू शकतात, आपले गुण वाढू शकतात आणि आपण कट ऑफच्या थोडं पुढे जाऊ शकतो. प्रश्न काय दिलात बघा, काळी मृदा म्हणजे मृदेवर क्वेश्चन आहे. लक्षात ठेवा कोणत्या घटकावर क्वेश्चन आहेत, मृदा. काळी मृदा बेसॉल्ट खडकाचं अपक्षय होऊन तयार झालेली आहे. बरोबर, कारण ती दख्खनच्या पठारावर आपल्याला दिसते आणि दख्खनचं पठार हे बेसॉल्ट खडकापासून तयार झालेलं आपल्याला दिसतं. दख्खन पठारावरील सर्वाधिक क्षेत्र या मृदेनं व्यापलंय. बरोबर, या मृदेच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्तीचे साठे सापडले. दख्खनच्या पठारावर आपल्याला दिसत नाही, म्हणून विधान क चूक. आपल्याला फक्त विधान काय येईल मग, अ आणि ब बरोबर, पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 56 बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील पर्वतरांगांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हणजे खालून वरती आपल्याला जायचंय. लक्षात ठेवा कुठून जायचंय, खालून वरती जायचंय. लक्षात ठेवा. बरोबर, इथं नेहमी पर्वतरांगेंवर आपल्याला क्वेश्चन्स असतो. पर्वत असतील, नद्या असतील, बरोबर, धरणे असतील, घाट असतील, यावर आपल्याला प्रश्न असतो. रस्ते असतील, बरोबर. मग ह्या टॉपिकला किंवा ह्या घटकांना आपण स्किप करून चालणार नाही. तर पर्वतरांगा हे आपल्याला माहित पाहिजे. सर्वात उजवी म्हणजे उत्तरेकडची पर्वतरांग जर बघितली तर कोणती मित्रांनो, सातपुडा. त्यानंतर सातमाळा, अजिंठा. त्यानंतर जर बघितलं तर हरिश्चंद्र बालाघाट, हरिश्चंद्र बालाघाट. त्यानंतर शेवटची शंभू महादेव, शंभू महादेव. आणि कोणत्या कोणत्या नद्यांची खोरं डिवाइड झालीत किंवा वेगळी झालीत. सातपुडामुळे जर बघितलं तर वरती नर्मदा, खाली तापी. सातमाळा अजिंठामुळे तापी, गोदावरी. हरिश्चंद्रमुळे गोदावरी, भीमा. शंभू महादेवमुळे भीमा, कृष्णा. आणि आपल्याला इथं विचारलेत आता दक्षिणेकडून उत्तरेकडे. दक्षिणेकडून मग कोणती दिसते आपल्याला, शंभू महादेव. चारही ऑप्शन मध्ये दिले शंभू महादेव. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट. बरोबर, म्हणजे हे ऑप्शन गेलं पहिलं 4, दोन्ही ठिकाणी आहे हरिश्चंद्र किंवा बालाघाट. त्यानंतर दिलेत आपल्याला सातमाळा अजिंठा, म्हणून दुसरं ऑप्शन गेलं आपलं पर्याय क्रमांक 3, शंभू महादेव, बालाघाट, सातमाळा अजिंठा आणि सातपुडा. म्हणजे ह्या पर्वतरांगा सुद्धा आपल्याला महत्वाच्या आहेत मित्रांनो. यावर सुद्धा आपल्याला परीक्षेत काय केली जातात, नेहमी एक तरी प्रश्न आपल्याला एकतर या पर्वतरांगेंवर किंवा कोणत्या पर्वतामुळे किंवा कोणत्या डोंगर रांगेमुळे कोणत्या 2 नद्यांची खोरे विलग झालीत यावर आपल्याला नेहमी परीक्षेत क्वेश्चन असतो. जोड्या लावा असतं, मॅच द फॉलोइंग साठी क्वेश्चन असतो, म्हणून ते तुम्ही काय करायची, लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा टेक्निकल क्वेश्चन होता बघा, भारतातील सर्वाधिक सागरी किनारा लाभलेल्या राज्यांचा योग्य क्रम. ते ऑप्शन काय, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि केरळ. पुढे बघा 58 प्रश्न खूप सोपा होता. खालील विधानांवरून राष्ट्रीय उद्यान ओळखा. म्हणजे त्यातलं एक विधान तरी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, तरी सुद्धा तुम्ही योग्य तऱ्हेनं किंवा उत्तर बरोबर देऊ शकतात. हे महाराष्ट्रातील पहिलं आहे. कोणतं आहे मग पहिलं, ताडोबा. हे राष्ट्रीय उद्यानात मगर पालन केंद्र, ताडोबा. हे उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे, ताडोबा. आणि नाहीच कळलं चंद्रपूर मधलं तर लक्षात घ्या, चांदोली कुठे आहे हो, सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. बरोबर, मग हे चंद्रपूर मध्ये आहे का, नाही. नवेगाव, गोंदिया. पेंच, नागपूर. मग राहिलं काय, ताडोबा, चंद्रपूर. म्हणून त्याचं उत्तर काय येईल मित्रांनो, तुमचं ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 4. पुढे 59 दिलं होतं. पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट सपशेल चुकीचं आहेत. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी 800 मीटर तर दक्षिण उत्तर लांबी 720. हे विधान बरोबर आहेत. बरोबर, पर्याय क्रमांक 3.
त्यानंतर बघा नदी प्रणालीवर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारला. कशावर? नदी प्रणाली. बरोबर. महाराष्ट्रातील नद्यांचं क्षेत्रफळानुसारचा उतरता क्रम, चढता क्रम, त्या कोणत्या प्रदेशातून वाहत जातात, कोणत्या जिल्ह्यातून वाहत जातात, त्यांच्यावर कोणती धरणं बांधण्यात आलेली आहेत. बरोबर. यावर आपल्याला परीक्षेत प्रश्न असतो, लक्षात ठेवा. मग महाराष्ट्रातील नदींच्या खोऱ्यांचा कशाचा विचारलाय? खोरे. क्षेत्रफळानुसार. कशानुसार मित्रांनो? क्षेत्रफळानुसार योग्य क्रम ओळखा. तर सर्वाधिक मोठं क्षेत्रफळ कुणाचं आहे? गोदावरी. मग भीमा. कुणाचे आहेत मित्रांनो? भीमा, तापी आणि कृष्णा. त्यामध्ये सुद्धा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती? पूर्ववाहिनी नद्या, पश्चिम वाहिनी नद्या. मग पूर्ववाहिनी नद्या म्हणजे पूर्वेकडे, पश्चिमेकडे उगम सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उगम पावतात आणि पूर्वेकडे वाहत जाऊन बे ऑफ बेंगॉलला जाऊन मिळतात, त्यांना पूर्ववाहिनी म्हणतो. आणि ज्या नद्यांचा उगम पर्वतरांगेत जरी झाला किंवा पर्वतरांगेत होऊन पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला जाऊन मिळतात, त्यांना आपण काय म्हणतो? पश्चिम वाहिनी नद्या असं म्हणतो. मग त्यामध्ये तापी आणि नर्मदा ह्या पश्चिम वाहिनी आहेत. गोदावरी, भीमा, कृष्णा, कावेरी ह्या काय आहेत? पूर्ववाहिनी नद्या आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1. 61 क्रमांकाचा प्रश्न बघा. बांधकामात उपयोगी पडणारा बेसॉल्ट खालीलपैकी कोणता विभाग सोडून इतरत्र आढळतो? बेसॉल्ट वरतीच आपण प्रश्न बघितला होता बघा. दख्खन, राईट. बघा उत्तर कोकण आणि दक्षिण मराठवाडा चूक, पश्चिम मराठवाडा आलाय चूक, खानदेश आलाय चूक. मग काय येईल? पूर्व विदर्भ व कोकण वगळता. मग पूर्व विदर्भ आणि कोकण वगळता राहिलं तर काय राहिलं मित्रांनो? दख्खन. काय राहिलं? दख्खन. म्हणून त्याचं उत्तर काय येईल? इतरत्र सोडून आढळतो. लक्षात ठेवा. कोणते विभाग सोडून? पूर्व विदर्भ आणि कोकण. त्यानंतर 62 क्वेश्चन दिलं सेन्ससवर आपल्याला. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात किती टक्के लोक राहतात? तर 54.8%. आता बघा सेन्ससवर क्वेश्चन तुम्हाला 2001 ची जनगणना ही 11 बरोबर तुम्हाला कम्पेअर करता आली पाहिजे. मग त्यामध्ये सुद्धा इंडिया आणि महाराष्ट्र या दोन्हींच्या गोष्टींमध्ये त्यातल्या त्यात त्यांची डेन्सिटी असेल, सेक्स रेशो असेल, बरोबर, लिटरसी असेल, चाइल्ड सेक्स रेशो असेल, या सर्व गोष्टी आपण बघणं गरजेचं आहे. आणि आत्ताचा अहवाल जर बघितला तर आपल्या कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक सर्वे केलाय. त्या सर्वेनुसार आजपर्यंत कोणत्याही जनगणनेत किंवा इतिहासात अशी नोंद झाली नाही, अशी नोंद आपल्याकडे झाली तर 1000 स्त्रियांमागे पुरुषांचं प्रमाण हे आज आपल्याला 1020 दिसतंय. करंट मधला क्वेश्चन आहे, तोही तुम्ही तो बघून घ्या. त्यानंतर प्रश्न क्रमांक 63 बघा. कोयना विद्युत प्रकल्पातील पोकळी वीज केंद्रापासून पाणी 2000 मीटर लांबीच्या बोगद्यात नेऊन कोणत्या नदीत सोडले जाते? तर कोणत्या नदीमध्ये? शास्त्री नदीमध्ये सोडले जाते. त्यानंतर बघा 64. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्य छायेच्या प्रदेशात समावेश होतो? म्हणजे रेन शॅडो मध्ये. कशामध्ये? रेन शॅडो मध्ये. तर त्यामध्ये कोणती आहेत? कोल्हापूर, बीड, सोलापूर आणि उस्मानाबाद. पुणे आणि साताऱ्याचा त्यामध्ये समावेश होत नाही. साताऱ्यातील काही भागात सर्वाधिक कमी पाऊस पडतो, इतकं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे म्हटलेत जलविद्युत प्रकल्प. इथे नेहमी क्वेश्चन आपल्याला असतो बघा. जलविद्युत प्रकल्प असतील, अणुप्रकल्प असतील, त्यानंतर औष्णिक विद्युत प्रकल्प असतील, याच्या जोड्या लावा, याच्या बरोबर यांच्या जिल्ह्यांच्या जोड्या लावा, असाही परीक्षेत आपल्याला क्वेश्चन असतो. तर महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे खोपोली आणि सर्वात मोठा आहे कोयना. यांची नावं सुद्धा लक्षात ठेवायची, त्यांना दिलेली नावं ती सुद्धा आपण काय करायची? लक्षात ठेवायची. त्यानंतर 66 क्रमांकाचा क्वेश्चन मित्रांनो इथं दिलाय. इथं चुकून 19 झालंय, तर लक्षात घ्या. महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांची क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमानं म्हणजे 1 पासून शेवटपर्यंत जायचंय, मांडणी करा. तर सर्वात मोठा कोणता बघा. आता याच्यामध्ये जर बघितलं तर 8 जिल्हे, नागपूरमध्ये 6 जिल्हे, नाशिकमध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश, पुण्यामध्ये सुद्धा 5 जिल्ह्यांचा समावेश, अमरावतीमध्ये सुद्धा 5 जिल्ह्यांचा समावेश. मग औरंगाबाद विभाग हे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे. त्यानंतर नगर जिल्ह्याचा नाशिकमध्ये समावेश होतो, हा 2ऱ्या क्रमांकाचा विभाग. पुणे विभाग हा 3ऱ्या क्रमांकाचा, नागपूर विभाग हा 4थ्या क्रमांकाचा आणि अमरावती विभाग हा 5व्या क्रमांकाचा. म्हणजे क अ ड ब ई म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असेल. प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग, त्यातील जिल्ह्यांची संख्या, तालुक्यांची संख्या, समान नाव असणारी तालुकी
यावर सुद्धा म्हणजे समान नाव असणारे तालुके यावर सुद्धा परीक्षेत आतापर्यंत 2 ते 3 वेळा प्रश्न आलेला आहे. त्याची संख्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा ती नावं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढे जातो मित्रांनो आपण 67 क्रमांकाचा प्रश्न या ठिकाणी दिलाय. किती? 67 क्रमांकाचा. बरोबर. हा प्रश्न जर आपण या ठिकाणी काय केलाय, बदललाय बघा. काय की पर्याय क्रमांक 4 कोणती बरोबर, फक्त थोडा प्रश्न या ठिकाणी चुकलाय हा, म्हणून तो लक्षात घ्या. महाराष्ट्रात सह्याद्रीची उंची उत्तरेकडे कमी होत जाते तर दक्षिणेकडे वाढत जाते. तर इथं काय ही जास्त होत जाते आणि दक्षिणेकडे कमी होत जाते. आणि पूर्णपणे सह्याद्रीचा विचार जर केला तर उत्तरेकडे कमी होत जाते आणि दक्षिणेकडे जास्त होत जाते. उलटय लक्षात ठेवा. तर कोणती विधानं बरोबर आहेत? दोन्हीही नाही. म्हणजे याचं उत्तर मित्रांनो काय येईल बरं? कोणती विधानं बरोबर म्हटल्यावर बरोबर, सॉरी, दोन्हीही नाही. दोन्हीही नाही. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय उत्तर आहे. 68 बघा. खालील विधानं विचारात घ्या. महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली येथे. बरोबर. महाराष्ट्रात मुख्यतः आरोह नाही तर प्रतिरोध पर्जन्य पडतो. काय? प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. 69 बघा. 69 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? म्हणजे कोणती नदी ही कृष्णेची उजव्या तीरावरील उपनदी नाही असा प्रश्न विचारलाय. वेण्णा ही आहे, वारणा ही आहे, कोयना ही आहे, परंतु येरळा ही तिची उपनदी नाही. ही कृष्णाची उपनदी आहे येरळा, परंतु ती काय उजव्या तीरावरील नसून डाव्या तीरावरील आहेत. लक्षात ठेवा. बरोबर. आणि कृष्णेची सर्वात लांब उपनदी लक्षात ठेवी. काय? सर्वात लांब उपनदी आहेत. आता कृष्णेच्या सर्व चारी उपनद्या आहेत, परंतु उजव्या तीरावरच्या ह्या 3 आणि चौथी ही डाव्या तीरावरची लक्षात ठेवा. बरोबर. आणि कृष्णेची येरळा ही सर्वात मोठी आणि लांब नदी आहेत. सातारा जिल्ह्यातील खटाव येथे. सातारा खटाव लक्षात ठेवा. सातारा येथील खटाव. बरोबर. तिच्यावर धरण सुद्धा बांधलेले आहेत आपण. कोणतं? नेर धरण. नेर धरण कुठे? येरळवाडी. कुठं बांधलेत? येरळवाडी येथे हे धरण आपण बांधलेलं आहे. या ठिकाणी आपण मित्रांनो काय बघितलेत? आता जिओग्राफीचे प्रश्न सुद्धा या ठिकाणी बघितलेली आहेत. मग जिओग्राफी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे काय की हा सुद्धा खूप आपला काय बरं मार्क मिळवून देणारा काय विषय आहेत. तर याला सुद्धा जरा टेक्निकली तुम्ही बघणं गरजेचं आहे की जेणेकरून आपली उत्तर काय येऊ शकतात, जास्तीत जास्त बरोबर येऊ शकतात. पुढे मित्रांनो आपण जाणार आहोत आता बघा. पुढे आपण या ठिकाणी आता बघणार आहोत काय? करंट अफेअर्सची क्वेश्चन्स या ठिकाणी बघणार आहेत बघा. कशाची? करंट अफेअर्स. चालू घडामोडीवरचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यामध्ये बघा 70 क्रमांकाचा क्वेश्चन दिलाय आपल्याला. कमला हॅरिस म्हटल्यावर तुमच्या लक्षात येईल काय? व्हाईस प्रेसिडेंट ऑफ USA. कमला हॅरिस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष ठरल्या. बरोबर. त्या अमेरिकेच्या 46व्या उपाध्यक्ष आहेत. काय म्हटलेत? 46व्या उपाध्यक्ष. तर त्या 46th नसून काय 49th, म्हणून हे विधान चूक. 2017 पासून कॅलिफोर्नियामधून अमेरिकन सिनेटर. बरोबर. कारण 2017 पर्यंत त्या काय होत्या मित्रांनो? अटॉर्नी जनरल ऑफ कॅलिफोर्निया होत्या. बरोबर. 2017ला त्या सिनेट मेंबर झाल्या आणि अलीकडे त्या काय झाल्यात? व्हाईस प्रेसिडेंट झाल्या. लक्षात ठेवा. म्हणून विधान अ आणि क बरोबर, पण आपल्याला विचारलेत अयोग्य विधान, म्हणून विधान ब हे चुकीचे आहेत. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 71. कृषी विधेयकाला विरोध दर्शवत प्रकाश सिंग बादल म्हटलं की लक्षात आलं पाहिजे. यांनी आपला कोणता पुरस्कार भारत सरकारला परत केला? तर तो परत केलाय कोणता मित्रांनो? पद्मविभूषण. कोणता पुरस्कार परत केलाय मित्रांनो? पद्मविभूषण हा पुरस्कार आपण काय केलाय? त्यांनी काय केलाय? भारत सरकारला परत केलेला आहे. प्रकाश सिंग बादल हे कोण आहेत? अकाली दलाचे नेते आहेत. बरोबर. पंजाबचे ते सध्या काय आहेत? CM आहेत. बरोबर.
पंजाबचे ते काय आहेत, सीएम आहेत आणि ते काय झालेत नुकतेच एनडीएतून केंद्रात जर बघितलं तर ते बाहेर पडलेले आहेत. बरोबर. त्यानंतर बघा 73 क्रमांकाचा क्वेश्चन, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराविषयी खालील विधानांचा विचार करून योग्य विधान ओळखा. क्रीडा क्षेत्रातला सर्वोच्च पुरस्कार. तिथं आता असंही विचारलं जाऊ शकतं, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे, तसेच याचे नाव बदलून काय ठेवण्यात आलेले आहेत, मेजर ध्यानचंद. लक्षात ठेवा. याची सुरुवात 1982 रोजी झाली. कधी? 1982. हे विधान चूक. याची सुरुवात झाली मित्रांनो कधी? 1992. कधी झाली? 1992 ला त्याची काय झाली मित्रांनो, सुरुवात झालेली आहे. यावर्षी 5 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला. बरोबर. हे विधान चूक आहे. ब. क्रिकेटपटू रोहित शर्मा यांना यावर्षी पुरस्कार मिळाला. बरोबर. आणि रोहित शर्मा किंवा क्रिकेटपटूला हा पुरस्कार मिळणारा तो पहिलाच खेळाडू. चूक. याआधी क्रिकेटपटूंना तो मिळालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे तुमचं काय असेल मित्रांनो, योग्य उत्तर असेल, कारण योग्य विधानं आपल्याला या ठिकाणी निवडायची होती. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला, काय? चंद्रावर पहिलं सेल्युलर नेटवर्क बनवण्यासाठी नासाने कोणत्या कंपनीची निवड केली? तर नोकिया. तिथं आपण काय करणार आहेत? 4G मोबाईल नेटवर्क देत आहोत. काय? 4G मोबाईल नेटवर्क. लक्षात ठेवा. त्यानंतर 75वा प्रश्न दिलाय, 2019च्या जागतिक पर्यावरण दिनाबाबत योग्य विधान निवडा. या दिवसाची थीम बीट एअर पोल्युशन अशी होती. बरोबर. या दिवसाचं यजमानपद कॅनडाकडे होतं. चूक. हे कुणाकडे होतं? चायनाकडे होतं. लक्षात ठेवा. म्हणून विधान अ फक्त बरोबर, ब चूक. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 2020 ची 107वी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर कलकत्ता. 77वा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. यावर आता सुद्धा करंट अफेअरला आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत विचारलेत. या संमेलनाचं आयोजन उस्मानाबाद शहरात करण्यात आलं होतं. बरोबर. आणि त्या नगरीला नाव दिलं होतं आपण काय? संत गोरोबा काका. संत गोरोबा काका, गोरोबा काका साहित्य नगरी, साहित्य नगरी असं नाव दिलं होतं आपण. लक्षात ठेवा. या संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख होते. चूक. कोण होते? फ्रान्सिस दिब्रिटो. फ्रान्सिस दिब्रिटो हे त्याचे काय होते? अध्यक्ष. बरोबर नसलेली म्हणजे ब हे चूक. बरोबर. पण बरोबर नसलेलं ओळखायचं म्हणून पर्याय क्रमांक 1. पण आता आपल्याला तिथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो मित्रांनो, बघा की 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आत्ताच कुठं भरलंय? तर ते भरलंय कुठं? नाशिक. बरोबर. 3, 4 व 5 डिसेंबर. 3, 4 व 5 डिसेंबर. त्याचे अध्यक्ष कोण आहे मित्रांनो? डॉक्टर जयंत नारळीकर. डॉक्टर जयंत नारळीकर. त्याचे स्वागताध्यक्ष कोण आहेत? माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब. छगनरावजी भुजबळ साहेब. अन्न व नागरी पुरवठा मंत्री, अन्न व औषध प्रशासन म्हणा, औषध प्रशासन. बरोबर. हे त्याचे काय आहेत? स्वागताध्यक्ष. आणि त्या नगरीला आपण नाव दिलं होतं काय? कुसुमाग्रज. कुसुमाग्रज नगरी. ह्या 2-4 गोष्टी आपण या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं आपल्याला या टेस्टमध्ये 93 विचारलं तसं आपल्याला 94 वर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर पुढे जायचे मित्रांनो आपल्याला, बघा नोबेल पुरस्कार विजेते अभिजित बॅनर्जी यांनी खालीलपैकी कोणती पुस्तकं लिहिली? तर ही सर्वच ऑप्शन त्यामधली काय आहेत? बरोबर आहेत. ऑल आर राईट. लक्षात ठेवा. सर्व बरोबर. पुअर इकॉनॉमिक्स, रॅडिकल रिथिंकिंग ऑफ द वे टू राईट ग्लोबल पॉवर्टी, गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाइम्स, व्होल्टॅलिटी अँड ग्रोथ, अंडरस्टँडिंग पॉवर्टी, हिस्ट्री ऑफ पॉवर्टी मेजरमेंट्स. ही सर्व पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहेत. 66व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात खालीलपैकी कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सुवर्ण कमळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं? तर हेलेरो.
याचं दिग्दर्शन, बरोबर, त्यातील नायक नायिका या सर्व लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर 80वा प्रश्न आहेत आपल्याला विलिनीकरणाच्या बाबतीत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलिनीकरणात पंजाब नॅशनल बँकेत विलीन झालेल्या बँका कोणत्या? युनियन बँक नाही, बरोबर. आपण बघतोय आजही युनियन बँकेचं नाव बदललेलं आपल्याला दिसत नाही, म्हणजे अ ऑप्शन नाही, पहिलं गेलं, शेवटचं गेलं, इलिमिनेट केलं. त्यानंतर ब आहे ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, युनायटेड बँक ऑफ इंडिया. त्यानंतर इंडियन बँक, सिंडिकेट बँक विलीन झालेली नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 81st क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय मित्रांनो. बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य विधान निवडा. 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांना अनुक्रमे ग्रामपंचायतीला 80%, 10%, पंचायत समितीला, जिल्हा परिषदेला 10% प्रमाणे अनुदान मिळणार आहे. कोणी दिलं ते? 15वा फायनान्स कमिशन. लक्षात ठेवा, बरोबर. याची रचना कधी, याचे अध्यक्ष कोण हे लक्षात ठेवा, याचा कार्यकाल किती आहे तो लक्षात ठेवा, यानुसार अनुदान किती दिलं जाणार ते लक्षात ठेवा. मुळात वित्त आयोगाची रचना लक्षात ठेवा, कलम 280 नुसार. त्याची स्थापना कोण करतं किंवा अपॉइंट कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. याही गोष्टी मित्रांनो या ठिकाणी काय करायच्या आहेत? लक्षात ठेवायच्या आहेत. चालू वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये पहिल्या हप्त्यासाठी महाराष्ट्राच्या पंचायत राज व्यवस्थेला 861 कोटी 40 लाख रुपयाचा निधी देण्यात आला. ही दोन्ही विधानं काय आहेत मित्रांनो? बरोबर आहेत. त्यानंतर बघा 82 राष्ट्रीय हरित लवादाच्या म्हणजे एनजीटीच्या अहवालानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषणकारी औद्योगिक क्षेत्र शहर, तर ते तारापूर, महाराष्ट्र. द अर्बन डे फाउंडेशन आणि संयुक्त राष्ट्र अन्न व कृषी संघटनेनं द सिटी ऑफ द वर्ल्ड 2020 म्हणून कोणत्या शहराला मान्यता दिली? तर हैदराबाद. त्यानंतर 84 नंबरचा प्रश्न बघा, खालील विधाने विचारात घ्या. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस म्हणून साजरा केला जातो, बरोबर. 2 फेब लक्षात ठेवा, किती? 2 फेब. 2021 ची थीम होती वेटलँड्स अँड वॉटर, हे विधान बरोबर. पाणथळ प्रदेशासंबंधित रामसर करार करण्यात येतो. भारतात एकूण 47 रामसर प्रदेश आहेत. 47वा कोणता? अलीकडेच दिलेला कोणता? हेही मित्रांनो लक्षात ठेवा. त्यानंतर युनेस्कोच्या यादीमध्ये स्थान मिळालेली ठिकाणं कोणती? यावरही आपल्याला परीक्षेत क्वेश्चन असतो. अशा पद्धतीची प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारली जातात, म्हणून पर्याय क्रमांक 3 वरील पैकी सर्व. पुढे बघा, संयुक्त राष्ट्र आमसभेने खालीलपैकी कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले? 2023. मग परीक्षेत नेहमी क्वेश्चन असतो, भारत सरकारने 2021 वर्ष काय म्हणून साजरं केलं, 2022 वर्ष म्हणून काय साजरं करणार आहेत, 23 काय करणार आहेत, 24 काय करणार आहेत, याच्या पाठीमागचे सुद्धा विचारले जातात. त्यानंतर युनोचे सुद्धा विचारले जातात, बरोबर. म्हणजे भारत असेल, युनो असेल, बरोबर. तर यांची वर्ष सुद्धा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काय म्हणून साजरी केली जातात. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता सर्वात महत्वाचा भाग किंवा महत्वाचा घटक आपण या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे मॅथ रिझनिंग. काय बघणार आहेत मित्रांनो आपण इथं? मॅथ रिझनिंग. मॅथ रिझनिंगला सर्वात जास्त हँड करणं तुम्ही गरजेचं आहे, कारण त्यामध्ये आपली मार्क सहसा चुकणारी नसतात. जर आपल्याला जमत नसेल तर आपण ट्रायच करत नाही, पण ज्यावेळेस ट्राय करतो त्यावेळेस नक्कीच जमतं किंवा जमत आहे म्हणून आपण ट्राय करतो, म्हणून आपली हातातली मार्क असतात. खूप थोडी कष्ट आपल्याला जरा इतर विषयांपेक्षा जास्त घ्यावी लागतात, परंतु आपली मार्क इथं काय असतात? पक्की असतात. बघा 86 ते 100 आपल्याला या ठिकाणी दिलेली आहेत. पुढील विधाने अभ्यासा. या वर्गातील सर्व हुशार मुले गरिबांची आहे. मग लगेच इथं आपण लिहून घेऊ, हुशार मुलं कुणाची आहेत मित्रांनो? इथली हुशार मुलं ही कुणाची आहेत? गरिबांची आहेत. कुणाची? गरीब. काही मुलांकडे लॅपटॉप आहेत, म्हणजे जी काही मुलं आहेत ही सर्व मुलं आहेत, लक्षात ठेवा, बरोबर. काही मुलांकडे काय आहेत? लॅपटॉप आहे. जे या काही मुलांकडे काय आहेत मित्रांनो? लॅपटॉप आहे. लॅपटॉप आहे. काही मुलांकडे काय आहेत? लॅपटॉप आहे. स्कॉलरशिप मिळालेल्या हुशार मुलांकडे लॅपटॉप आहेत. यातली काही काय आहेत बरं? स्कॉलरशिप मिळालेले आहेत. काय? स्कॉलरशिप मिळालेले. स्कॉलरशिप मिळालेले आहे, बरोबर.
सर्व मुले हुशार नाहीत. बरोबर, सर्व मुले हुशार नाहीत. म्हणजे जेवढी मुलं आहेत, बरोबर, ही आपल्याला दिसतात, ही सर्व हुशार नाहीत. वरील विधानांच्या आधारे पुढील पर्यायांमधून सर्वात यथार्थ म्हणजे काय मित्रांनो, योग्य पर्याय निवडा. या वर्गात फक्त हुशार मुलं आहेत. शेवटचं विधान दिलेत बघा, हुशार मुलं नाही, आणि ते म्हटलं सर्व हुशार मुलं आहेत, फक्त हुशार मुलं आहेत, म्हणून हे विधान चूक. स्कॉलरशिप मिळाल्यानंतर बहुतेक मुलं हुशार झाली, चूक. मुळातच गरिबांची मुलं हुशार आहेत, मग नंतर लॅपटॉप आलेत, लॅपटॉप मधल्यांकडे काही स्कॉलरशिप आहेत, म्हणून हे विधान चूक. या वर्गातील काही गरिबांच्या, लक्षात ठेवा, ही सगळी मुलं आहेत, यातली काही गरीब आहेत, या काही गरिबांच्या हुशार मुलांकडे लॅपटॉप आहे. विधान बरोबर. आणि जी मुले हुशार नाहीत त्यांच्याकडे लॅपटॉप असूच शकत नाही, हे आपल्याला कुठूनही दिसत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपले या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, उत्तर आहे. त्यानंतर बघा 87 क्रमांकाचा आपल्याला प्रश्न दिलाय. एका गावातील मतदानामध्ये 20% मतं अवैध ठरली आणि जिंकलेल्या उमेदवाराला वैध मताच्या काय म्हटलेत, वैध मताच्या 70% मते मिळाली. जिंकलेला उमेदवार हा 6400 मतांनी विजयी ठरला. जर या मतदानामध्ये 2च उमेदवार उभे होते तर मतदार यादीतील मतदारांची संख्या किती? आपण ऑप्शन वरून सुद्धा उत्तराकडे जाऊ शकतो मित्रांनो. सपोज 20,000 मतदार होते, बरोबर, त्यातली 20% गेली म्हणजे 20 दुने 40, 4000 गेली म्हणजे किती राहिली, 16,000 राहिली. लक्षात ठेवा, 16,000 जर राहिली तर त्यामधून 6400 एकाला जास्त मिळाले, मग 6400 आपण काय करू बरं, विक्ट्री आणि डिफेक्ट ही दोघं जण आहेत. 6400 मायनस केली तर आपले किती राहतात बघा, 10 तून 4 गेले 6, हातचा 1 देऊन टाकला, 10 तून 7 गेले 3, बरोबर. 10 तून 4 गेले 6, हातचा 1, 7 तून 6 16 तून 7 गेले, किती राहिले आपले, 16 तून 7 गेले बघा, सॉरी 0 तून 0 गेला 0, 0 तून 0, 10 तून 4 गेले 6, हातचा 1 देऊन टाकला, 16 तून 6 गेले 10 म्हणजे 9,360 असे राहिलेत बघा आपले. लक्षात घ्या बघा मित्रांनो, 20,000 मधून 20% गेले म्हणजे किती राहिले आपले, 16,000 मतं राहिली. किती, 16,000 मतं आपल्याकडं राहिली. 16 मधून 6,400 गेली म्हणजे वरची 6 आणि 10 मधून 400 गेली म्हणजे 9,600 मतं आपल्याकडे राहिली. किती, 9,600. ही दोघांना डिवाइड केली आपण, दोघांना काय केले, डिवाइड केली तर दोघांमध्ये किती येतील, 2 8, हातचा लेख 2 16 म्हणजे 4,800. एकाला किती पडतील, विक्ट्री आणि डिफेक्ट दोघांना 4,800 इतकी मतं मिळतील. आणि प्लस जो निवडून आलाय त्याला 6,400 मतं जास्तीची आहेत, म्हणजे 6,400 त्यात आपण प्लस करू तेव्हा किती येतील बघा आपल्याला. 6,400 प्लस केल्यावर 4 आणि 7 10, 10 आणि 8 10, 11,200. किती, 11,200. विजयी उमेदवाराला किती पडले, 11,200. आणि जो हरलेला उमेदवार आहे, लक्षात ठेवा, हरलेला उमेदवार आहे त्याला किती पडले मित्रांनो, इथं 4,800. एकूण किती झाले बघा आपले, 8 आणि 2 10, 4 आणि 2 6, 1 16. 16,000 मतं ही या ठिकाणी बरोबर येत आहेत, कारण 20% मतं या ठिकाणी काय झाली होती मित्रांनो, आपली अवैध ठरली होती. काय ठरली होती, अवैध ठरली होती. म्हणजे घेतलेलं ऑप्शन हे आपल्या या ठिकाणी काय बरोबर आहेत. त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारलात मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिलाय बघा आपल्याला. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला काय बघा, पुढचा प्रश्न आपल्याला विचारला या ठिकाणी. 15,360 रुपये मुद्दलाचे दशादशे 12.5% 3 वर्षात मिळणारे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज यातील फरक किती? आता बघा, चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज 15,360 म्हटले आपल्याला, किती मित्रांनो, 15,360 रुपये आणि 12.5% काय आपला व्याजदर. या दोघांमधलं काय विचारलं मित्रांनो आपल्याला या ठिकाणी, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्ट
आणि कंपाऊंड इंटरेस्ट यामधला फरक विचारलाय. सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट हे पहिल्या वर्षी समान असतं, लक्षात ठेवा. पहिल्या वर्षी काय असतं मित्रांनो, हे समान असतं. या ठिकाणी काय असतं, समान असतं. बरोबर. मग पहिल्या वर्षी 15,360 जर आपण 15,360 इंटू 12.5 डिवाइड बाय 100 जर केलं आणि पॉईंट आपल्याला जर काढून टाकायचं, खाली आपण एक शून्य वाढवला तर बघा 25 चोक 100 शून्य, 25 पाचा 25 असे, 5 8 40, 8 1 8, त्यानंतर 7 उरले, 8 9 72, हातच्या लेख 8 2 16 शून्य. बरोबर. म्हणजे 1920 रुपये. 1920 रुपये आपलं काय येणार आहेत, पहिल्या वर्षाचं व्याज येणार आहे मित्रांनो. किती, 1920. दुसऱ्या वर्षाचं सुद्धा काय असणार आहेत, 1920. तिसऱ्या वर्षाचं सुद्धा काय असणार आहेत, 1920. इथं दुसऱ्या वर्षाला जर आपण बघितलं तर चक्रवाढ व्याजामध्ये काय होतं मित्रांनो, व्याजावर व्याज लावलं जातं. म्हणजे इथं सुद्धा आपल्याला 12.5% लावायचंय. मग 1920 ला जर आपण 12.5% बघितलं तर किती होते बघा. बघा विद्यार्थी मित्रांनो, मग 1920 ला जर आपण 12.5% जर लावलं तर त्याचं व्याज होतं किती आपलं, 240 रुपये. किती, 240. तिसऱ्या वर्षालाही आपल्याला काय करायला लागणार या ठिकाणी बघा, 1920 बरोबर प्लस 240 प्लस दुसऱ्या वर्षाच्या व्याजावर व्याज लावायला लागणार आहेत आपल्याला. म्हणजे 1920 प्लस 240 बरोबर 2160 आणि त्याला आपल्याला किती टक्के लावायचे, 12.5%. किती, 12.5% आपल्याला लावायचे. त्याचं व्याज होईल किती आपलं मित्रांनो, मग इथं 270 रुपये. किती, 270 बरोबर. किती होईल, 270. यांची आपल्याला बेरीज करावी लागणार आहे. काय करावी, बेरीज करावी लागणार आहे. मग या ठिकाणी जर बघितलं तर 1920 इंटू 3 जर केलं तर आपल्याला इथं किती, 5760 बरोबर. म्हणजे सिंपल इंटरेस्ट जर बघितला 3 वर्षाचा मित्रांनो या ठिकाणी तर किती येईल, 5760. आणि कंपाऊंड इंटरेस्ट जर या ठिकाणी 3 वर्षाचा जर बघितला तर किती येईल, 5760 प्लस 240 प्लस 240 प्लस 270 म्हणजे तिथे येतो तो किती आपला 6510. किती येतोय मित्रांनो, 6510. मग 6510 मायनस 5760 आपल्याला करायचं. का करायचं बरं आपल्याला मित्रांनो, हे का करायचे लक्षात आलं का. 6510 मधून 5760 आपल्याला हे काय करायचं, तिथं मायनस करायचं. कारण आपल्याला काय काढायचं, इथं फरक काढायचा आहे. तो किती येतोय, 750. किती येतोय, 750. लक्षात ठेवा. म्हणून आपलं ऑप्शन क्रमांक उत्तर किती येईल मित्रांनो, 750. लक्षात घ्या. मग सिंपल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट काढत असताना या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय पाहिजे, माहित असणं गरजेचं आहेत. काय मित्रांनो, माहित असणं गरजेचं आहे. त्याचा फॉर्म्युला वापरून जरी उत्तर काढलं तरी तुमचं उत्तर येऊ शकतं, किंवा तुम्ही अशी पद्धत वापरली तरी सुद्धा तुमचं उत्तर येऊ शकतं. त्यानंतर मित्रांनो इथं काय विचारलं बघा, पुढचा प्रश्न साधा प्रश्न इथला सुद्धा बघा. एका शाळेची 5वी 6वी 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची सहल वाई जवळच्या भिलार या पुस्तकाच्या गावी गेली. 6वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 5वीच्या विद्यार्थ्यांच्या दुप्पट, 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 7वीच्या विद्यार्थ्यांच्या दुप्पट बरोबर. तर 7वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांच्या मिळून होणाऱ्या संख्येच्या 5/2 पट आहे. जर सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 510 असल्यास 8वी व 6वीच्या विद्यार्थ्यांची अनुक्रमे संख्या किती असेल. अनुक्रमे संख्या किती असेल, कारण सहलीला जाणारे किती ठेवलेत विद्यार्थी मित्रांनो आपण, 510 मुलं आहेत. लक्षात ठेवा बरोबर. मग आपण इथं वर्ग मांडून घेऊ शकतो बघा, 5वी 6वी 7वी आणि 8वी. विचारलंय काय आपल्याला, 8वी व 6वीच्या विद्यार्थ्यांची अनुक्रमे संख्या. आपण पर्यायावरून गेलो. आपण पर्याय घेतला, 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या घेतली 300 आणि 6वीच्या विद्यार्थ्यांची संख्या घेतली आपण 40. लक्षात ठेवा किती घेतली, 40 घेतली आपण बरोबर. तर आपण जाऊ आता बघा, 6वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 5वीच्या विद्यार्थ्यांच्या दुप्पट आहे. म्हणजे 5वीची किती असेल, 20 असेल. 8वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही 7वीच्या विद्यार्थ्यांच्या दुप्पट आहे. म्हणजे 7वीची असेल 150 तेव्हा 8वीची झाली
दुप्पट. आणि इथं जर आपण बघितलं तर आपल्याला टोटल विद्यार्थी संख्या किती सांगितली मित्रांनो? 510. किती सांगितली? 510. 300, 400, बरोबर, 490, 500 आणि 510 होती बघा आपली. ही किती होती? 510. म्हणजे आपण बरोबर चाललो आहोत. पण तरी अजून आपल्याला पुढे टॅली करायला चान्स आहे. इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांची संख्या ही किती आहे? 150. ही संख्या 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांच्या मिळून, 5वी आणि 6वीची मिळून किती होती मित्रांनो? 60. किती होती? 60. मिळून होणाऱ्या 5/2 पट आहेत. म्हणजे 5वी आणि 6वीच्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे? 60. याच्या 5/2 पट संख्या कुणाची आहे? 7वीची. लक्षात ठेवा. कितवीची आहेत? 7वीची आहेत. 7वीची मुळात संख्या किती आहे? 150. मग होती का बघा बरं. इथं जर आपण बघितलं तर होती का बघा. बेक बे बेत्रिक 6, 0 5 0 0 5 त्रिक 15 होती बघा 150. 7वीची 150 आणि याची पण 5/2 किती होते? 150. म्हणून आपण घेतलेले ऑप्शन हे काय आहेत? बरोबर आहेत. तुम्ही पर्यायावरून सुद्धा उत्तर काढू शकता. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो काय दिलाय आपल्याला. पुढचा प्रश्न जर बघितला तुम्ही तर आपल्याला तो क्वेश्चन दिलाय कशावर? प्रोबॅबिलिटी. कशावर क्वेश्चन दिलाय मित्रांनो आपल्याला? प्रोबॅबिलिटीवर. म्हणजेच काय बरं? संभाव्यता. कशावर क्वेश्चन विचारलात मित्रांनो आपल्याला? संभाव्यता या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहेत. बघा, एका पिशवीमध्ये 3 निळे, 2 हिरवे, 5 लाल चेंडू आहेत. त्यापैकी कोणतेही 4 चेंडू काढले तर 2 हिरवे आणि 2 निळे, इथं 2 आहे लक्षात ठेवा, 2 निळे असण्याची संभाव्यता किती? मग आपण ते करत असताना काय करतो? सर्वाधिक अगोदर नंबर्स काढतो. मग किती एकूण चेंडू? 3 निळे, 2 हिरवे. बघा, निळे, हिरवे आणि लाल. निळे किती मित्रांनो? 3. हिरवे किती आहेत? 2. लाल किती आहेत? 5. एकूण किती झाले? 10 चेंडू झाले. 10 पैकी किती काढायचे तुम्हाला? 4. त्यामध्ये 2 हिरवे म्हणजे 2 पैकी 2 आणि आल्यावर काय करतो? आणि किंवा व आल्यास इंटू 2 निळे. निळे किती आहेत? 3. 3 पैकी 2. बरोबर. आता 2 2 निघून जातील. राहिलं काय तुमचं? 3C2 10C4. मग वरती आपण करून घेतलं 3 into 2 डिवाइड बाय 2 डिवाइड 10 into 9 into 8 into 7. कारण 10च्या पाठीमागे 4 वेळा आपल्याला मोजायचे आहेत. आणि खाली 4 into 3 into 2. आता इथं जर बघितलं तर 2 2 गेले. राहिले किती? 3 वरती राहिले. खाली बघा 4 1 4, 4 2 8, 2 2 परत गेले. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. मग वर राहिलं 10 त्रिक 30 आणि 7. बरोबर ना? 10 त्रिक 30 आणि 7 म्हणजे 30 into 7. हे झालं किती मित्रांनो? बघा 3 डिवाइड बाय 3 7 21 210. 3 1 3, 3 7 21 0 0. म्हणजे उत्तर आलं आपलं किती मित्रांनो? 1/70. 1/70. इथं ऑप्शन किंवा पर्याय क्रमांक 2 आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय. मग हे प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यतावर आपल्याला परीक्षेत प्रश्न असतो, हाही आपल्याला सोडवता आला पाहिजे. त्यानंतर पुढे जाऊ मित्रांनो आपण 91 ला. कुठे जायचं आपल्याला? 91 ला. आपल्याला रिलेशनवर क्वेश्चन दिलात बघा. दीपक हा शैलाचा पती आहे. लक्षात ठेवा, दीपक हा काय? शैलाचा पती. म्हणजे शैला त्याची काय झाली? बायको. राजीव हा दीपकचा भाऊ आहे. दीपकचा भाऊ कोण आहे? राजीव. लक्षात घ्या, राजीव काय? दीपकचा भाऊ. दिनकर हे कांचनचे वडील, पण आपल्याला माहित नाही कांचन कोण आहे. शैला ही कांचनची बहीण आहे. शैला ही कांचनची कोण आहे मित्रांनो? बहीण. आणि कांचनचे वडील कोण आहे? दिनकर. म्हणजे दोघींचे वडील कोण झाले? दिनकर. बरोबर. रेणुका ही राजीवची बहीण. रेणुका ही राजीवची बहीण म्हणजे भावंड झाले. रेणुका, राजीव आणि दीपक. शैला ही त्यांची पत्नी. कुणाची? त्यांची म्हणजे दीपकची. शैलाची बहीण कांचन. कांचनचे वडील दिनकर. दिनकर म्हणजेच शैला आणि कांचनचे वडील. बरोबर. रम्या ही दीपकची मुलगी. दीपकची म्हणजेच शैलाची पण. कोण? रम्या ही मुलगी. तर
रम्याची मावशी कोण? मावशी कोण असतं? आईची बहीण. मग रम्याची आई कोण आहे? शैला. शैलाची बहीण कोण आहे? कांचन. मग रम्या आणि कांचन यांचं नातं काय झालं बघा. रम्या ही कोण लागते? कांचनच्या बहिणीची मुलगी. आणि कांचन ही रम्याची कोण लागते? मावशी. रम्या ही कांचनची कोण लागते मित्रांनो? मावशी. म्हणून मावशी कोण आलं इथं? कांचन आलं. लक्षात घ्या. काय आलं? कांचन आलं. ओके, आलं लक्षात. मग त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो. एका फलंदाजाच्या पहिल्या 4 कसोटीत धावांची सरासरी 42 आहे. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी 50 करायची असल्यास 5व्या कसोटीत त्यानं किती धावा कराव्या लागतील? बघा, 4 कसोटीत त्याची सरासरी किती? 42. म्हणजे 4 मधली 42 बघा तुम्ही. म्हणजे सरासरी त्याच्या धावा किती असतील बघा. 4 दुणे 8 आणि 4 चोक 16, 168. 5 कसोटी सामन्याच्या मालिकेत त्याला जर आपली सरासरी 50 करायची, 5 गुणिले 50 म्हणजे किती बघा. 5 0 0, 5 5 25, म्हणजे 250 रन करायचे त्याला. तर 5व्या कसोटीत त्याला किती धावा काढाव्या लागतील? हा डिफरन्स काढायचा बघा. 250 मायनस 168 बघा. 10तून 8 गेले 2, हातच्याला 1 दिला. परत 15तून 7 गेले, किती राहिले? 15तून 7 गेले 8, हातच्याला 1 गेला. 2तून 2 गेले 0. म्हणजे त्याला रन किती करावे लागतील मित्रांनो? 5व्या कसोटीत 82 रन करावे लागतील. म्हणून प्रश्न क्रमांक पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार मित्रांनो? उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा आपल्याला दिलाय या ठिकाणी डायरेक्शन वर दिलायत मित्रांनो. कशावर दिलायत? डायरेक्शन वरती आपल्याला प्रश्न दिलेला आहेत. बघा, दीपक उगवतीच्या दिशेकडे. उगवतीची दिशा म्हणजे कोणती हो मित्रांनो? पूर्वेकडे. पूर्वेकडे 12 मीटर गेला. किती? 12 मीटर गेला. नंतर डावीकडे वळाला, म्हणजे त्याच्या डावीकडे. तोंड पूर्वेकडे म्हणजे डावीकडे इकडे वळाला. बरोबर. 9 मीटर चालला. तो पुन्हा डावीकडे 24 म्हणजे हे 12. बरोबर. आणि तिथून पुढं 12. हे त्याचे किती झाले? 12 आणि हे 12, 24. नंतर पुन्हा डावीकडे 18 म्हणजे इथपर्यंतच तो किती आहे? 9. आणि त्याच्या पुढे 9. लक्षात ठेवा, हे 9 आणि अजून पुढं 9 याच्या समांतर 18 मीटर चालला. नंतर तो इथं आता थांबला. तर दीपक मूळ ठिकाणी हे आता इथं थांबलाय. मूळ ठिकाणापासून सध्या तो किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला आहे? बघा, पूर्व दिशा बघून घ्या तुम्ही आता अगोदर. बरोबर. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, ईशान्य, नैऋत्य. म्हणजे कोणत्या दिशेला आहे आता तो? नैऋत्यला आहे. बरोबर. नैऋत्यचं ऑप्शन पण एकच आहे, म्हणून तुम्ही इलिमिनेट पण करू शकता मित्रांनो. बघा, इलिमिनेट सुद्धा करू शकतात. पण तरी सुद्धा आपण अंतर काढायचे आपल्याला. इथं पायथागोरसचं प्रमेय वापरायचे आपल्याला. बरोबर. हे आपल्याला काढायचे. हे आपल्याला काय करायचे? काढायचे. यांना नाव देऊ ए बी सी. तुम्हाला काढायचे AC. AC इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग AB किती तुमचा? 9. 9चा वर्ग 81 प्लस BC किती आहेत? 12. 12चा वर्ग 144. बरोबर. किती झाले बघा बरं? 144 आणि 81. 144 प्लस 81 बघा. 4 आणि 5, 8 आणि 4, 12. हातच्याला 1. 225. 225 हे कुणाचं वर्ग आहेत? तर 15चा वर्ग आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 15 हे मित्रांनो तुमचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ओके, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न त्या ठिकाणी पार्टनरशिपवर आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारलात बघा. कशावर? पार्टनरशिपवर. आता पार्टनरशिपचा प्रश्न सोडत असताना एक लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला त्याचं फॉर्मॅट माहित असणं गरजेचं आहे. PQR काय दिलेत मित्रांनो? PQ आणि R. कोण दिलेत? PQ आणि R दिलेत. लक्षात घ्या, कोण दिलेत? PQR. बघा, त्यामध्ये P ने 25,000. P ने किती गुंतवलेत मित्रांनो? 25,000. Q ने 20,000 आणि R ने 15,000 गुंतवले. किती? 15,000 गुंतवले.
2 महिन्यानंतर पीने आपल्या गुंतवणुकीतील 15,000 काढून घेतले, म्हणजे 2च महिने त्याचे काय होते बरं मित्रांनो, 25,000, म्हणजे असे एकूण किती झाले, 50,000. आणि त्यानंतर त्याने किती काढले, 15,000 काढले, म्हणजे राहिले किती, 10,000 रुपये राहिले फक्त. किती, 10,000. राहिलेले किती महिन्यांसाठी राहिले त्याचे, 10 महिन्यांसाठी झाले किती त्याचे, 1 लाख. किती राहिले, 1 लाख रुपये झाले. बरोबर. त्यानंतर बघा त्याचा रेशो कुणाशी, आता क्यूने 4 महिन्यानंतर आपल्या गुंतवणुकीतले 10,000 काढले, म्हणजे याचे 20,000 फक्त 4च महिने होते. किती, 4 महिने, म्हणजे 80,000. आणि त्याने 4 महिन्यानं 10 काढून घेतले, म्हणजे 8 महिन्यासाठी तिचे किती होते मित्रांनो, 10,000 होते फक्त 8 महिन्यांसाठी. किती, 10,000. त्याचे झाले किती, 80,000. म्हणजे एकूण त्याने किती गुंतवले, 1,60,000 रुपये. 1,60,000. आणि याने किती गुंतवले होते, 1,50,000. बघा दोन्ही मिळून. त्यानंतर आता राहिला आर. काढून घेतले. वर्ष अखेरीस त्यांना नफा किती झालाय मित्रांनो, 24,500 रुपये नफा झालाय. 24,500. त्यातल्या नफ्यातील क्यूचा वाटा किती. पण आता आर काढावा लागेल आपल्याला. आर सुद्धा 12 महिन्यासाठी. 12 महिन्यासाठी त्याचे पैसे किती झाले बघा, 12,00, 12,00, 12,00, 12,5 60, हातच्याला 6, 12,1 12, 12,6 18, 1,80,000. बरोबर. मग आता यांचा रेशो काढायचा तर आपल्याला बघा, याची 4 शून्य गेली, याची 4 शून्य गेली, याची 4 शून्य गेली, म्हणजे राहिलं काय, 15, 16 आणि 18. यांना परत आपण सरळ रूप देऊ शकतो का, नाही. तर यांची बेरीज करू आपण. किती झाली बघा बरं, 15 आणि 15 30, 31, 31 आणि 8 39 आणि 10 49. म्हणजे 49 वाटे आपल्याला करायला लागतील. कितीचे, 24,500 भागिले 49 इज इक्वल टू एक वाटा येतो कितीचा, 500 रुपयाचा येतो. किती, 500. तर आपल्याला कुणाचे काढायचे, क्यूचे काढायचे मित्रांनो. क्यूचा नफ्यातील वाटा किती, तर क्यूचे वाटे किती, 16. मग आपल्याला करायला लागतील काय, 16 गुणिले 500. मग 16,00, 16,00, 16,5 80. मग त्याचा वाटा किती असेल, 8,000 रुपये इतका त्याचा वाटा असेल. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्या ठिकाणी मित्रांनो काय असणार आहे, त्याचं उत्तर असणार आहे. आलं लक्षात. पुढे जाऊ मित्रांनो. पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला बघा 95 नंबरचा. प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार, बघा 95 बरोबर, प्रत्येक वर्तुळातील संख्या विशिष्ट नियमानुसार भरलेली आहे. प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा. बघा 1 2 9 3 1 28 5 1 126 4 3 क्वेश्चन मार्क. आता बघा एकाचा क्यूब 1, 2चा क्यूब 8. किती केला आपण, 2चा क्यूब 8, 8 आणि 1 9. 3चा क्यूब किती येतोय, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. एकाचा क्यूब 1, 27 आणि 1 28. बरोबर. 5चा क्यूब येतोय किती मित्रांनो, 125. एकाचा 1, 125 आणि 1 126. 4चा क्यूब येतो किती, 4 चौक 16, 16 चौक 64. आणि 3चा येतोय किती, 27. 64 आणि 27 किती, 7 आणि 4 11, हातचाले 1, 6 आणि 3 9. इथं येईल तुमचं 91. म्हणजे 91 हे तुमचं पर्याय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 96 नंबरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो. प्रतिमांच्या चौकटी काळजीपूर्वक अभ्यास आणि प्रश्नचिन्हांच्या जागी सर्वात उचित पर्याय निवडा. त्याचं उत्तर दिलेत बघा, अँटी क्लॉकवाईज. काय फिरतात बघा, इथं बघा हा जो बाण आहे तो इकडे फिरलाय. कसा फिरलायत बरं, क्लॉकवाईज एक अँटी क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज आहेत, लक्षात ठेवा. कसा फिरलायत, अँटी क्लॉकवाईज फिरलेला आहेत. हा जर बघितला तर इकडे फिरलायत अँटी क्लॉकवाईज. वरचं जे त्रिकोणी खाली आले परंतु ते फिल होऊन आलेत, लक्षात ठेवा. मग इथं जे फिल झालेले खाली काय असणार आहेत, रिकामा असणार आहेत. मग रिकामा असणार आहेत म्हटल्यावर तिसरा आणि चौथा ऑप्शन तुमचं गायब झालं. बरोबर. इथं क्लॉकवाईज आहेत तर इकडे काय होईल ते मित्रांनो, तुमचं वरती जाऊन अँटी क्लॉकवाईज होईल. बरोबर. त्यानंतर हा जो बाण आहे तुमचा, हा काय दिला तुमचा बाण, हा अँटी क्लॉकवाईज फिरणार आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे तुमचा खाली येणार आहे, लक्षात ठेवा. काय येणार आहे, खाली येणार आहे. बरोबर. ही 2 तर आपली झाली. आता इलिमिनेट करायचा प्रश्न राहिला. जे वरती
फुलेत ते खाली काय येईल बरं, एमटी येणार आहेत. अर्धवर्तुळ जे आहे ते खाली काय येणार, एमटी. परंतु ते एमटी येत असताना कोणत्या ठिकाणी येणार आहेत त्या ठिकाणी येणार आहेत, लक्षात ठेवा. बरोबर का नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक किंवा पर्याय क्रमांक 1 तुमचं काय असणार आहेत, बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊ आपण 97. कोणता प्रश्न बघायचा आपल्याला, 97 क्रमांकाचा प्रश्न बघायचा बघा. या ठिकाणी म्हटलं मित्रांनो आपल्याला 8 व्यक्ती आहेत. 8 व्यक्ती ABCDEFGH या रांगेमध्ये उत्तरेकडे तोंड करून शेजारी उभ्या आहेत. त्यांच्या संबंधी दिलेली माहिती अभ्यास. म्हणजे किती व्यक्ती बरं, आपल्याला तेवढं कळलं पाहिजे. 8 व्यक्तीत. मग 8 व्यक्तीचं सिटिंग आपण काढून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. बघा ई व जी, पहिलं ऑप्शन बघू. ई व जी मध्ये 3 पेक्षा जास्त लोक उभे आहे. मग आपण जी जर इथं घेतला आणि ई जर आपण इथं घेतला तर 3 पेक्षा जास्त लोक आहेत बघा. 1 2 3 4 5, 3 किंवा 3 पेक्षा जास्त येतील. सपोज आपण घेतलं ई हा जीच्या उजव्या बाजूला आहे. ई हा जीच्या उजव्या बाजूला घेतला, मात्र सर्वात उजवीकडे नाही. आपणही नाही ठेवलाय, आपण सेकंड लास्ट ठेवलाय. सी हा सर्वात डावीकडे नाही. सर्वात डावीकडे नाही. मग सर्वात डावीकडे नाही म्हणजे इकडेही नाही. बरोबर. मग तो इथं कुठेही असू शकतो, लक्षात ठेवा. कुठेही असू शकतो. मग सपोज आपण सी ला जागा दिली कुठं, तुम्ही बघा या ठिकाणी आपण सी ठेवला. बरोबर. याचाही कार्यक्रम केला आपण. एफ हा जीच्या उजव्या बाजूला लगेच शेजारी. जीच्या बाजूला एफ उजव्या बाजूला घेतला. डी हा डाव्या बाजूने चौथा. 1 2 3 4 डी ला इथं घेतला आपण. ए हा बीच्या डाव्या बाजूला लगेच. ए हा बीच्या डाव्या बाजूला लगेच. बरोबर. ए हा बीच्या डाव्या बाजूला. इथं जर बी घ्यावा तर इथं ए येत नाही. इथं जर बी घेतला तर बघा, इथं जर आपण बी घेतला तर इथं ए येतोय बघा त्याच्या डाव्या बाजूला. मग राहिला कोण हो तुमचा आता शेवटचा, एच. आता बघा बसतंय का. ए हा बीच्या डाव्या बाजूला लगेच शेजारी आहे. एच हा बीच्या उजव्या बाजूला, एच हा बीच्या उजव्या बाजूला आहे. तर सी हा डाव्या बाजूने कोणत्या क्रमांकावर आहे, डाव्या बाजूने 1 2 आणि 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे तुमचं काय असणार मित्रांनो, उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे जाऊ 98 ला बघा. ब्लड रिलेशनवर क्वेश्चन आहेत. काय विचारलेत, क्यू हा पी चा भाऊ आहे हे दर्शवणारी नातेसाखळी ओळखा. मग आपल्याला या ठिकाणी आता ऑप्शन वरूनच जावं लागतं असं एक्झाम्पल सोडवायला. 3ऱ्या क्रमांकाचं ऑप्शन जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल बघा. क्यू पर्सेंटेज यस चा अर्थ बघा. क्यू हा यस चा मुलगा आहे. क्यू हा यस चा मुलगा, जेंडर दिले म्हणून प्लस करू. यस @r. यस ही आर ची बायको आहे. यस ही आर ची पत्नी, म्हणजे ही पत्नी आणि हा पती. बरोबर. त्यानंतर $R आर हे पी चे वडील आहेत, म्हणजे पी इथं आला. बरोबर. पण पी जेंडर माहित नाही, प्लस आहे का मायनस आहे, मुलगा आहे का मुलगी माहित नाही. विचारलंय काय तर आपल्याला, क्यू हा पी चा भाऊ. क्यू हा नक्कीच मुलगा आहे माहिती आहे, जेंडर मध्ये मेल आहे. बरोबर. हे मेल असेल किंवा फिमेल असेल माहित नाही. क्यू हा पी चा भाऊ, दिसतोय का भाऊ, क्यू भाऊ आहेत का, जेंडर दिलं का यस. पण पी कोण आहे माहित नाही, पण आपल्याला विचारलंय काय, क्यू हा पी चा भाऊ आहे. इथं आपल्याला कम्प्लीट दिसतंय. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. पुढे जाऊ मित्रांनो 99 क्रमांकावर. पुढे दिलेले विधान व निष्कर्ष अभ्यासा व विधानांच्या आधारे तर्कदृष्ट्या यथार्थ निकष असणारा पर्याय निवडा. विधान आहेत, एका खाजगी दूरसंचार कंपनीने तिच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती म्हणजे VRS घेण्यास सांगितले, परंतु कर्मचाऱ्यांनी योजनेला टोकाचा विरोध केला
व एकाही कर्मचाऱ्याने या योजनेचा स्वीकार केला नाही. म्हणजे काय झालं, एका कंपनीने सांगितलं तिच्या एम्प्लॉईजला की तुम्ही कंपल्सरी VRS घ्या, परंतु कर्मचाऱ्यांनी त्याला विरोध केला आणि कुणीही या योजनेचा स्वीकार केला नाही. का केला नाही, काय झालं, याबाबत कोणतीही पुष्टी विधानात दिलेली नाही. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. निष्कर्षेत या खाजगी कंपनीतील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची रक्कम वाढून हवी आहेत. सुरुवातीलाच म्हटलेत आपल्याला काही माहित नाही. कंपनीमधील कामगार संघटना कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्ती घेऊ देत नाही, हेही आपल्याला माहित नाही. म्हणून दोन्ही विधानं याला लागू होत नाही. पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी मित्रांनो बघत आहोत. खालील संख्या मालिकेतील प्रश्न संख्येच्या जागी कोणती संख्या येईल? बघा, 66, 127, 2, 180, 18 आणि 3, 4, 5. बघा, 66, 127, 218, त्यानंतर 3, 4, 5. इथं जर बघितलं मित्रांनो आपण बघितलं तर इथं बघा, 4चा घन किती आहेत? 64 प्लस 2 केलंय तेव्हा 66 आलं. इथं 5चा घन 125 प्लस 2 तेव्हा 127. 6चा क्यूब म्हणजे घन, 6चा घन झाला तुमचा 216 प्लस 2 तेव्हा आलं 218. 7चा घन जर बघितला तर 343 प्लस 2 म्हणजे 345. मग 4चा घन, 5चा घन, 6चा घन, 7चा घन, तर पुढे काय येईल मित्रांनो? 8चा घन प्लस 2. मग 8चा घन किती येतोय? 500 किती? 513. किती येतोय? 513 प्लस 2 बरोबर 514. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे तुमचं 514 हे तुमचं काय असणार या ठिकाणी उत्तर असणार आहे. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ह्या टेस्टचं डिस्कशन किंवा एक्सप्लेनेशन किंवा स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही अडचण असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. त्याचं नक्कीच या संख्येचं निरसन केलं जाईल. आणि आज या टेस्टला जो खरंच भरपूर प्रतिसाद मिळाला, ऑफलाईन येऊन तुम्ही सर्वांनी टेस्ट दिलीत, परीक्षा दिलीत, तुमचा स्कोर सुद्धा तुम्हाला कळाला, तर यासाठी सुद्धा तुमचं आरंभ लर्निंग सेंटर कडून खरंच खूप खूप धन्यवाद. असंच पुढेही तुमचा प्रतिसाद असू द्यात. आपण अशाच मोफत टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत, त्याचा विचारही आम्ही करत आहोत आणि त्या अनुषंगानं सर्वाधिक आणि जास्तीत जास्त मुलांना त्याचा फायदा व्हावा. कारण मागच्या 2 वर्षांमध्ये जर बघितलं तर बऱ्याच संधी आपल्या जवळून हातातून गेलेल्या आहेत. आपल्याकडे काही थोडेच चान्स शिल्लक राहिलेले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त मुलं या परीक्षेतून पास व्हावी, मुख्य परीक्षेला जावी आणि गुणानुक्रमांकानं लवकर आणि चांगल्या मार्कानं पास होऊन ते कोणत्या तरी पोस्टवर जावी, हीच इच्छा आरंभ लर्निंग सेंटर कडून व्यक्त केली जाते आणि हाच त्याच्या पाठीमागचा आमचा उद्देश आहे. तर असाच प्रतिसाद असू द्यात. आणि जर तुमची काही अडचण असेल, कोणत्याही प्रकारचं कोणत्याही प्रश्नाबाबत जर काही तुमचं मत असेल तर तुम्ही स्वतः समक्ष येऊन भेटू शकतात, बोलू शकतात, चर्चा करू शकतात किंवा कमेंट करू शकतात, कॉलही करू शकतात. बरोबर. तर या सर्व गोष्टींसाठी किंवा या सर्व सहकार्यांसाठी तुमचं खूप खूप धन्यवाद.